नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आमच्यासमोर जुळलेले आहेत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामधून जे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार होते आणि ज्यांनी एक चांगली लढाई या विधानसभेला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढली, ते म्हणजे सन्माननीय कृष्णलालजी सहारे साहेब. नमस्कार. साहेब, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की एकंदरीत तुमचं बालपण कसं काय राहिलंय साहेब? माझं बालपण खेड्यातच आहे, नांदगाव जेणे आहे, एकदम जवळचं गाव आहे इथं. अच्छा, इथून ब्रह्मपुरीहून किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. आणि एक शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. अच्छा, शेतकरी कुटुंब असल्यामुळं लहानपणच माझा शेतीत गेला म्हणायला काही हरकत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही शेतकरी कुटुंबात लहानपण शेतीचं. प्राथमिक शिक्षण कसं काय? प्राथमिक शिक्षण मी गावामध्येच 4थी पर्यंत गावी शिकला. मग तिथून जवळपास 2-3 किलोमीटरवर अरेनवर गाव आहे, तिथं 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. अच्छा सर, मग एकंदरीत कुटुंबाची परिस्थिती कशी काय? आर्थिक परिस्थिती, आर्थिक बाजू कशी काय कुटुंबाची? आर्थिक स्थिती खूप काही चांगली नव्हती, कारण मी एक आणि माझ्या 6 बहिणी असं आमचा आणि आई वडील असा मोठा परिवार होता. अच्छा. आणि त्याच्यामध्ये सर्वांचा पोट भरणं हे तेव्हा बेताचीच गोष्ट होती, कारण शेती मी 3.25 होती वडिलांना, आणि त्या शेतीच्या भरोश्यावर आमचा प्रपंच खूप मोठ्या प्रमाणात होईल, म्हणजे चांगला होईल अशी स्थिती नव्हती तेव्हा. अच्छा सर, मग या आर्थिक बेताच्या परिस्थितीमध्ये तुमचं एकंदरीत कुटुंब लहानपणी, तुमचं लहानपण बालपण असं गेलं. 6 बहिणी, तुम्ही एक. सर, ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना शिक्षणाविषयी काय अडचणी त्या काळात जाणवल्या, किंवा एखाद्या शाळकरी जीवनातला एखादी प्रसंग सांगा. तेव्हा अडचणी म्हणजे आम्हाला व्यवस्थित कपडे नव्हते मिळत होते, जसे बाकीच्यांना कपडे भेटायचे. अच्छा. तेव्हा कपड्यांची अडचणच होती. अच्छा, म्हणजे शाळेचे कपडे की इतर कपडे? शाळेचे कपडे म्हणा. तेव्हा आम्ही 6 जण असल्यामुळे, 7 जण असल्यामुळं, आणि सर्व शिकणारे म्हणजे मोठ्यापणापर्यंत शेवटपर्यंत. अच्छा. आम्ही सर्व शिकलो. म्हणजे मोठी बहीण सुद्धा शिकली, नंतर मी सुद्धा शिकलोय, माझ्या छोट्या बहिणी आहेत माझ्यापेक्षा 2, त्या शिकल्या. तर त्याच्यामुळे माझ्या वडिलांना त्याही स्थितीत आम्हाला शिकवलं. पण ज्या पद्धतीनं आताच्या जगात पहिला शिक्षणाविषयी वडिलांची स्थिती, त्यांना म्हणजे मुलांचे जे चोचलेबाजी आम्ही म्हणतो, ते तेव्हा आमच्या वडिलांनी काही पुरवू शकले नाही. अच्छा, म्हणजे तुमची परिस्थितीच नसल्यामुळे तुमचे वडील तुम्हाला शिक्षणासाठी तेवढी, म्हणजे ते सगळ्या गोष्टी पुरवू शकले नाही जे आज पुरवत आहेत वडील. तर सर, हे सगळं हे होत असताना कुठंतरी चीड निर्माण होत होती की आपणच गरीब का बा, बाकीचे सगळे म्हणजे मुलं गाडीनं फिरायचे, मुलांकडे चांगले खायला पैसे असायचे, तेव्हा असं कुठंतरी खंत जाणवत होती की आपली म्हणजे परिस्थिती खूपच हालाकीची आहे बा? निश्चित खंत जाणवत होती, कारण आम्ही समोरच्या लोक पाहिला तर आपल्याला वाटायचं का आपण का बरं, आपली स्थिती अशी आहे, परिस्थिती अशी आहे. आणि असं करत असताना मग जसं मी 4था वर्ग झाल्यानंतर 5वी, 6वी, 7वी आम्ही पायदळ जात होतो 3 किलोमीटर. अरे बापरे, म्हणजे कुठं? अरे नवरगाव शाळा होती तिथं. अच्छा. मी पायदळ जात होतो, पायी जात होतो तिथं. अच्छा, बस वगैरे नव्हते तेव्हा? बस म्हणजे तिथं नव्हतीच, 2-3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे 3 किलोमीटर वगैरे ते माझं गाव आणि तो गाव. हो. तर पायदळ आम्ही जाणे येणे करायचे. काही लोकांकडे सायकल असायच्या, आमच्याकडे सायकल नव्हती. तुमच्याकडे सायकल पण नव्हती? मग तेव्हा असं पायदळ जाताना म्हणजे शाळेचा कंटाळा यायचा काय, आता नाही बा, आता नाही शिकायचं, किंवा बाकीचे मुलं म्हणजे मस्तपैकी सायकलनं जायचे, तेव्हा त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं का की आपल्याकडे सायकल तरी असायला पाहिजे नव्हती, असं वाटायचं का? हो, निश्चित वाटायचं. तेव्हा बाकीच्या लोकांकडे जेव्हा सायकल होती, आपल्याकडे सायकल नव्हती, तर तेव्हा मी रडायचा, मी माझ्या आईजवळ, मला सायकल पाहिजे वगैरे. माझ्या आईनं सायकल घेऊन दिलं होतं, ते आपले त्या पायातल्या पायपट्ट्या म्हणतो ना, तोरड्या वगैरे तुम्ही ज्या म्हणतो, त्या विकून मला एक सायकल घेऊन दिला होता तेव्हा. अच्छा, म्हणजे आईने स्वतःच्या दागिने विकून तुम्हाला सायकल घेऊन दिली होती. तेव्हाची सायकल घेताना काय म्हणजे असं किती उत्सुकता, म्हणजे एखाद्या मुलाला जर एखादी जिद्द केली ती जिद्द पूर्ण झाली तर एक वेगळी उत्सुकता असते. तर तुमच्याकडं असं म्हणजे तुम्ही जेव्हा सायकल घेतली तर तेव्हा तो दिवस कसा काय आठवत, तुम्हाला काय वाटतं त्या दिवसाविषयी? एकीकडे आनंद वाटत होता, पण दुसरीकडे म्हणजे
तेव्हा बराही वाटत नव्हता, कारण माझ्या जिद्दी खातर माझ्या आईनं त्या पायातल्या तोरड्या म्हणतो त्या विकून घेऊन दिला होता. अच्छा. तेव्हा आनंद वेगळाच होता. म्हणजे शेवटी सायकल म्हणल्यानंतर तो आनंद वेगळाच राहील. मग तेव्हा मित्रांसोबत मग मित्रांकडे जाऊन असा फेरफटका मारायचा, सायकल आणली मी असं दाखवायचं, असं तुम्ही? बिलकुल बिलकुल, खूप मोठा आनंद. अच्छा. मग त्याच्यानंतर एक नवीन शाळेत दुसऱ्या दिवशी शाळेत सायकल घेऊन जायचा एक वेगळाच आनंद. तर या सगळ्या याच्यामधून तुमचं सर बालपण गेलं एकंदरीत. सर मग तुम्ही बालपणानंतर तुमचं एकंदरीत शिक्षण कुठपर्यंत झालंय? माझा ग्रॅज्युएशन पर्यंत झालाय. अच्छा, ग्रॅज्युएशन. जसं मी आर्य नवरगावला 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, नंतर बाबासाहेब आंबेडकर ब्रह्मपुरीला 11वी पासून फायनल पर्यंत. 11वी-12वी फायनल कुठल्या फॅकल्टीमध्ये झालं? मी आर्ट मध्येच होतो. आर्ट. आम्ही काही तेवढं खूप काही हुशार नव्हतो, आपल्या खेड्यातला पोरगा, त्याच्यामुळं चला आपण आर्ट वगैरे घ्यावा. अच्छा. आणि मग सर 11वी-12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल हे बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि शिकत होतात. मग सर एकीकडे कुटुंबाची परिस्थिती हालाकीची, दुसरीकडे तुम्ही इकडे शिक्षण चालू होतं आणि तिसरीकडे अर्थात आता तुम्ही राजकारणात आहात, तर तुम्हाला एक राजकीय दिशा सुद्धा थोडंसं काहीतरी कुणकुण लागलेली होती. तर या तिन्ही परिस्थितीला कसं काय तुम्ही पाहिलं? तसं राजकारणात माझ्या घरी काही कोणी राजकारणी नव्हते, म्हणजे माझे बाबा वगैरे, पण माझे मोठे भाऊ म्हणजे मोठ्या वडिलाचे मुलगा तो सरपंच होते तिथले ब्रह्मनांदगावचे 15 वर्ष. त्यांच्यासोबत मी एक त्या चर्चेमध्ये ते पाणी वगैरे देणे वगैरे त्याच्यासोबत मी हे करायचं, म्हणजे घरचा माणूस म्हणून आपलं पाणी देणे, चहा देणे, अशा पद्धतीने. मग मी 5वीला गेल्यानंतर विकास विद्यालय आर्य नवरगाव इथे एक निवडणूक झाली. अच्छा, म्हणजे तुमच्या 5वी मध्ये? 5वी मध्ये मी तेव्हा 5व्या वर्गात निवडणूक लढली होती. अच्छा. ते क्लास म्हणजे त्याला वर्गाचा हे कॅप्टन म्हणून ती निवडणूक लढल्यानंतर मी जिंकलो होतो तेव्हा. अच्छा. नंतर त्या विद्यालयामध्ये आम्ही एक पॅनल तयार केलं होतं. मग आमच्यापेक्षा सिनियर जे होते लोक, अच्छा, 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत जे होते सिनियर लोक, एक पॅनल. तर मग आम्ही तिथल्याच लोकांच्या विरोधात निवडणूक लढली होती, म्हणजे जे चांगले श्रीमंत होते त्यांच्या विरोधात अनेकदा आम्ही निवडणूक लढल्या, तेव्हा जिंकल्या. निवडणुकीचा पहिला अनुभव तुम्हाला 5वी मध्ये झाला. कशी निवडणूक असते? चॉकलेट देणे, आपण प्रचाराला जात होतो तेव्हा चॉकलेट वगैरे देत होतो, वर्गात फिरणे, चॉकलेट देणे. तेव्हा मी पहिली निवडणूक लढलो होतो. मग म्हणजे तुम्हाला एकंदरीत बालपणापासूनच राजकारणाची चाहूल लागली होती? थोडीफार होती म्हणायला काही हरकत नाही. हो, थोडीफार होतीच. अच्छा. मग सर एकंदरीत तुम्ही कॉलेज जीवनामध्ये आलात आणि राजकारणाला सुरुवात केली तुम्ही, तर सर या सगळ्या परिस्थितीमध्ये असं वाटलं नाही की की आपली कुटुंबाची परिस्थिती हालाकीची आहे, तर आपण नोकरी पेशात गेलं पाहिजे किंवा आपण एखादी नोकरी स्वीकारली पाहिजे, कुठेतरी जॉब केला पाहिजे, की तेव्हा राजकारण केलं पाहिजे? ह्या दोन्ही गोष्टी होत्या, तर तुम्हाला कुठली गोष्ट वाटली, तुम्ही तिकडं का बरं गेले? मग तेव्हा जसं आपण डीएड वगैरे झालो, तर तेव्हा हमखास नोकरी लागायची. हो, पण तेव्हा आमच्याकडे डीएड करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा 10-12 हजार रुपये जे काही डोनेशन होता किंवा जे काही असेल त्या काळात, अच्छा, तर ते डोनेशन फोनेशन नव्हते, तेवढे काही पैसे आमच्याकडे नसल्यानं शिकणे जेवढा जमते तेवढा शिकणे असं स्थिती होती. आणि ते झाल्यानंतर मग मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो, 11वी-12वी आल्यानंतर मला इथं ओबीसी संघटना होत्या, त्या ओबीसी संघटनेचा मग मी काम करावं लागलो. अच्छा, ओबीसी संघटना पक्षाची होती की पक्षाव्यतिरिक्त? पक्षाव्यतिरिक्त होती. आम्ही असेच, आम्हाला तेव्हा खूप काही समजत नव्हतं, पण चला एक ओबीसी संघटनेचे म्हणजे पोर होती, युवा संघटना म्हणून होती, त्याच्यामध्ये मग काम करत असताना मग हळूहळू विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा मग मी राजकारणात सहभागी होतो. अच्छा, म्हणजे छोट्या मोठ्या इव्हेंट मध्ये तुम्ही सहभागी होत गेला. तर सर मग ह्या सगळ्या घडामोडीमध्ये एकंदरीत भाजपा कधी वाटली की आपण भाजपमध्ये, किंवा पहिला भाजपचा दिवस काय होता, म्हणजे भाजप सोबत जायचा किंवा भाजपचा विचार करायचा पहिला दिवस असा कुठला होता? तसा मी जसं विद्यार्थी संघटनेत काम केलं, नंतर तेव्हा शिवसेनेचा खूप मोठा म्हणजे महाराष्ट्रात बऱ्यापैकी हे होता. बाजूच्या मतदारसंघात तुमचे शिवसेनेचे आमदार राहिलेले होते. तर तेव्हा शिवसेनेचा असल्यामुळं मी विद्यार्थी सेनेचं काम केलं. अच्छा, भारतीय विद्यार्थी सेना, ज्यांचं नेतृत्व राज ठाकरे करत होते. तर तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम केल्यानंतर मग
त्यासोबतच मी ग्रामपंचायत लढलो मग नंतर गावातली, म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यानंतर. म्हणजे पण तेव्हा विजय वडेट्टीवार देखील शिवसेनेत होते. हो, म्हणजे ते विधान परिषदेचे काही विधान परिषद सदस्य होते. तेव्हा ते माझ्या म्हणजे ग्रामपंचायत लढल्यानंतर काही दिवसातच, मला वाटतं 2 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य राहिलो. मग पंचायत समितीची निवडणूक आली. पंचायत समितीची निवडणूक आल्यानंतर निवडणूक लढली ती. म्हणजे ते न भूतून भविष्य, म्हणजे माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी पंचायत समिती लढीन. कारण धनुष्यबाण चिन्ह. हा, धनुष्यबाण चिन्हावर मी लढलो ती निवडणूक. लढल्यानंतर तिथं जे आम्हाला 3 सीट्स होत्या धनुष्यबाणावर, त्या 3 सीट्स वर आम्ही विजयी झालो. तर तेव्हा विजय वडेट्टीवार हे माझ्या प्रचाराला आले होते. म्हणजे तेव्हा असं वाटलं की या माणसाच्या विरोधात आपल्याला भविष्यात निवडणूक लढवायची आहे? नाही, असा विचार केला नसेल. नाही. अच्छा. तेव्हा जेव्हा मग ते काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा नंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर नारायण राणे सोबत ते बंडखोरी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सर्वजण गेले काँग्रेस सोबत, म्हणजे त्यांच्यासोबत सर्वजण पुष्कळशी लोक गेले. पण आम्ही नाही गेलो. म्हणजे मी नाही गेलो, काही अजून 1-2 जण होते, आम्ही काही गेलो, आम्ही तिथेच थांबलो. सर, मला इथे एक प्रश्न पडतो की तुम्ही जेव्हा निवडणूक लढवली, तुम्ही पंचायत समिती, त्यावेळेला आता धनुष्यबाण चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली, तर शिवसेनेमध्ये तेव्हा जाण्याचं कारण काय होतं? जेव्हा लहानपणी तुम्ही म्हणजे काम करत होता, विद्यार्थी ओबीसी संघाचं काम करत होता, तुम्ही विद्यार्थी दशेत होता, छोटे मोठे विद्यार्थ्यांचे एखादी इव्हेंट घेऊन तुम्ही लढत होता, तर अशा याच्यामध्ये शिवसेनाच निवडायचं कारण काय सर? तेव्हा भगव्याचा मोठा आकर्षण होता. अच्छा. शिवसेना म्हणजे एक हिंदुत्व आणि एक भगवा, एक माझ्यासाठी, म्हणजे मी वैयक्तिक दृष्ट्या आकर्षितच होतो. कारण मी बिना पैशानं जेव्हा निवडणुका होत होत्या तिकडे, मग त्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, आम्ही तेव्हा छोटे छोटे असताना, तर तेव्हा मी काय करायचे, आम्ही ते गिरवानं वगैरे ते धनुष्यबाण वगैरे भिंतीवर काढून प्रचार करायचे. अच्छा. मग तुम्ही इथपासून म्हणजे शिवसेनेमधून सक्रिय झाला राजकारणामध्ये. सर, पहिली निवडणूक पंचायत समितीची लढवली का ग्रामपंचायत? पहिली ग्रामपंचायतची. आता सर, पहिली निवडणूक ग्रामपंचायतची लढवली, आता तुम्ही 24 मध्ये विधानसभा लढवली. त्या इलेक्शन मध्ये आणि ग्रामपंचायतच्या तेव्हाच्या पहिल्या इलेक्शन मध्ये किती मोठा तफावत आहे? कारण की तेव्हा माध्यम नव्हते, तेवढं काही सक्रिय नव्हतं, तेव्हाची प्रचार यंत्रणा, तेव्हाचे कार्यकर्ते, आत्ताची परिस्थिती. तेव्हाचे कार्यकर्ते म्हणाल्यानंतर तर म्हणजे तेच उमेदवार राहायचे. अच्छा. जसं आपण म्हणजे आपण जसा उमेदवार झाला का तिथले जे कार्यकर्ते राहायचे ते रात्रंदिवस मेहनत घ्यायचे, त्यांची जिद्द असायची का आपला माणूस निवडून आला पाहिजे, आपला माणूस विजय झाला पाहिजेत. आणि माझा सुद्धा एक चांगल्या, माझ्यापेक्षा मी तेव्हा अत्यंत कमी वयाचा होतो. अच्छा. आणि माझ्या विरोधात जे होणारे होते ते चांगले, म्हणजे 50-60 वर्षाचे तेव्हा होते, गावातला पारदर्शक व्यक्तिमत्व होते. तर तेव्हा माझ्यासाठी जिंकणे सुद्धा हा एक त्या मानानं चॅलेंज होता. म्हणजे तुमच्या सोबत समोरचा प्रतिस्पर्धी हा तगडा होता. आणि मग ते कुठल्या पक्षाचे होते तेव्हा? ते काँग्रेसचे होते. अच्छा. म्हणजे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी रंगत झाली होती. आणि तेव्हा मग शिवसेना वगैरे तेव्हा असं नाही म्हणता येईल, आम्ही गावात शिवसेना, भाजप असे वगैरे सर्वजण. अच्छा. ग्रामपंचायत मध्ये. मग सर, तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे निवडणूक लढली, तेव्हा मग प्रचार कशा पद्धतीने केला? कारण बॅनर वगैरे तेव्हा नव्हते. तेव्हा ग्रामपंचायत छोटासा क्षेत्र राहायचा, त्याच्यामुळं एक दिवस असं फिरलं तरी होऊन जात. म्हणजे फिरणं, चहा पाजणं, याच्या पलीकडे दुसरं काय करू शकत होतो. तेव्हा आदल्या दिवशी मतं फुटले का? तेव्हा नाही फुटले. तेव्हा मी 3000 निवडणूक जिंकली ते. अच्छा. पहिली ग्रामपंचायत. ग्रामपंचायत 3000 रुपये. अच्छा. कुठल्या म्हणजे सालाला? ते जवळपास 2002 आणि 2000ला. 2000ला. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत 2000ला तुम्ही म्हणजे अत्यंत मुबलक, म्हणजे कमी पैशात तुम्ही निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. आणि मग सर, तिथून म्हणजे ग्रामपंचायतचे तुम्ही अर्थातच सदस्य झालात, तर ते सगळं होत असताना मग तेव्हा एकंदरीत तुम्ही वयवर्ष काय होतं तुमचं? तेव्हा माझं असेल 23-24 वगैरे. 23-24 वर्ष होतं. आणि मग ते झाल्याच्या नंतर म्हणजे ऐन उमेदीच्या काळामध्ये तुम्ही सर्व सदस्य झाला आणि मग त्याच्यानंतर तुमची वाटचाल सुरू झाली. मग सर, समोरची वाटचाल राजकारणच निवडावं की ग्रामपंचायतचं राजकारण केल्यानंतर आता बाजूला व्हावं, असा काही विचार आला होता काय?
नाही तेव्हा मग एक राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा झाली, प्रकट झाली. अच्छा. पण आपला एक मेन प्रॉब्लेम होता पैसा. हो. पैशाशिवाय निवडणूक होत नाही असं अनेक लोक म्हणतात. पण माझ्याकडं राजकारणात मी अत्यंत कमी पैशातच आलो आहे, म्हणजे आतापर्यंत. अच्छा. ग्रामपंचायतला तुम्हाला सांगतो 3,000तच मी निवडणूक लढली. अच्छा, पहिली जवळपास 3. ग्रामपंचायत. मग बाकी जे कोणी लावला असेल पैसे 1-2 रुपये 5-10 रुपये ते वेगळे, पण माझे स्वतःचे 3,000 रुपये लागले होते तेव्हा. अच्छा. आणि तेव्हा माझी स्वतःची कमाईची नाही तर घरचेच पैसे. माझ्याकडे तेव्हा का कमाई होती, काहीच कमाई अच्छा, नव्हती. 23-24 वर्षामध्ये काहीच नव्हतं. कमाई म्हणजे घरी काम करणे, घरचं शेतीवाडीचे काम करणे, हमालीवर जाणे. मी तेव्हा हमाली वगैरे करत होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही हमाली सुद्धा करायचे. हा, म्हणजे हमाली. अत्यंत सामान्यातलं सामान्य, म्हणजे तुम्ही कुटुंबातून राजकारणात आलात. हमाली करत होतो. मग तेव्हा ते हमाली करत असताना मग सर हे जेव्हा तुम्ही करायचे तेव्हा म्हणजे तुम्हाला राजकारण एकीकडे, एक हमाल, मग तेव्हा असं काही काही गोष्टीची असं खंत सुद्धा वाटायची असेल ना, की आपण थोडंसं आता राजकारणात आलो बा, आता कशी हमाली कराय, या काही गोष्टी? नाही, पहिले मी काम करत असताना मी बिलकुल आताही लाजत नाही. अच्छा. मी पहिलेही काम करत होतो. पहिले शेतीचे तर काम करत होतो, पण जसे काही कामं भेटले समजा, मग ट्रॅक्टरवर जाणे. जसे आमच्या इथं विहीर खोदायचे होते पहिले, विहीर खोदायच्या ज्या शाळेच्या ह्यामध्ये वगैरे तिथं सुद्धा कामावर जात होतो. अच्छा, म्हणजे मिस्त्री म्हणून जात होतं की नाही, म्हणजे त्याला काय म्हणतात, लेबर म्हणून. तेव्हा रोजी वगैरे काय मिळायची? रोजी तेव्हा एकदम कमी होती, म्हणजे 20-30 वगैरे रुपये असेल बहुतेक. अच्छा, तेव्हा लग्न झालं होतं की व्हायचं होतं? नाही, व्हायचं होतं लग्न. अच्छा. माझं लग्न व्हायच्या पहिलेच्या ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि मग सर ग्रामपंचायत तुम्ही सदस्याला तुम्ही हमाली करत होता, म्हणजे ह्या एकंदरीत प्रचंड आर्थिक तणावातून तुम्ही जात होता. याचा अर्थ ज्या अर्थी व्यक्ती हमाली करतो त्या अर्थी त्याचं काही आर्थिक परिस्थिती स्टेबलच नसते, तेव्हाच त्याला करावं लागतं, म्हणजे अंग मेहनतीचं काम करावं लागतं. मग ते सर तिथून झाल्यानंतर मग सर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर मग समोरची राजकीय वाटचाल तुम्ही कशी निवडली? मग नंतर मी काय करत होतो, म्हणजे जेव्हा मला थोडा समजू लागला हे सर्व हमालिया वगैरे सर्व केल्यानंतर मी शेती करत होतो दुसऱ्याची, त्याला काय म्हणतात, भाड्यानं शेती करत होतो. अच्छा. 5-6 एकर माझ्याकडे दुसऱ्याची शेती राहायची. अच्छा. माझी वडिलाची शेती तेव्हा म्हणजे 4-5 एकर माझ्या वडिलाची शेती होती. आणि हे एवढे धरून सर्व शेती कमी करत होतो तेव्हा शेती. अच्छा, तेव्हा किती म्हणजे साधारणतः म्हणजे कशा पद्धतीने ते व्हायचं मग मॅनेजमेंट? म्हणजे जसं शेती करायचा, शेती आपण पैसे देणे किंवा मग धान देत होतो आम्ही त्यांना. अच्छा. एवढे कुडो तेवढे कुडो. टोटल धानाची शेती होत होती पूर्ण? हो, धानाची शेती होती. अच्छा. धानाची शेती करत असताना मग थोडाफार आर्थिक वाढला समजा. वाढल्यानंतर धानाची शेती जशी आपली सुरू झाली, धानाची शेतीसोबत मग मी गाईचा लोन उचलला होता तेव्हा. अच्छा, गाईचं लोन? हा. अच्छा, गाईवर? हो, लग्नाच्या नंतर. अच्छा, लग्नाच्या नाही, लग्नाच्या नंतर, लग्न झाल्यानंतर उचलला होता. मग लग्नाची परिस्थिती काय होती एकंदरीत? लग्न कसं काय जुळलं, म्हणजे काय म्हणजे तिथं म्हणजे मुलीवाले आले की तुम्ही आलेत? कारण की आता तुमच्या सौभाग्यवती आहेत, ते कसं काय झालं ते लग्न? आमचं साध्या पद्धतीने झालं. आमच्याकडे तेव्हा खूप काही पैसे नव्हते. अच्छा. आपल्या साध्या पद्धतीनंच लग्न झालं. पुढचा त्याच्याही पुढचा प्रश्न लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? माझा अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज, कारण की जनतेला हा प्रश्न पडू शकतो भविष्यामध्ये. अच्छा, अरेंज मॅरेज आहे. आणि मग एकंदरीत अशा पद्धतीने तुमचा विवाह सोहळा पार पडला. तर सर मग पंचायत समितीची तुम्ही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली, तर पंचायत समितीमध्ये तुम्हाला तिकीट कशी काय मिळाली? म्हणजे काय एकंदरीत आर्थिक परिस्थिती कमजोर होती आणि पंचायत समिती शिवसेनेचे तर बलाबल होतं असं तुम्हीच सांगितलं, तर त्याच्यामध्ये तुम्हालाच तिकीट का बरं? काय कारण, काय समीकरण? तेव्हा तसा शिवसेना आमच्या इथं कमी होती. तेव्हा भाजप काही प्रमाणात होती. अच्छा. शिवसेनेचा काही ठिकाणी इथं आमदार होते पहिले शिवसेनेचे. अच्छा. ब्रह्मपुरी विधानसभेचे नामदेवरावजी दुर्डकर म्हणून आमदार होते. नंतर मग ते सुद्धा पार्टी सोडून गेले. अच्छा. मग जेव्हा मला वाटतं पहिले का नंतरचा विषय आहे तो, पण हे काम करत असताना जसं शिवसेना हळूहळू आम्ही विद्यार्थी सेना असेल, शिवसेना असेल, या माध्यमातून आमचा प्रस्ताव थोडाफार वाढत गेला. इथं नगर परिषदेला 6 नगरसेवक होते नंतर. अच्छा. तो वाढता मग आम्ही जसं मग युती झाली आमची भाजप आणि शिवसेनेची. भाजप शिवसेनेची युती झाली होती तेव्हा. तर आम्ही
2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद अशी मागितली होती. अच्छा. आणि आम्ही 3ही निवडून आणल्या होत्या. अच्छा. म्हणजे तुम्हाला जेवढ्या वाट्याला आल्या तेवढ्या तेवढ्या 100% निवडून आणल्या होत्या. अच्छा. म्हणजे तुमचं तालुक्याचं नेतृत्व कोण करत होतं एकंदरीत? तेव्हा शरद कुंभारे येऊन होते. अच्छा. त्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करत होते? शरद कुंभारे होते. ते तालुका अध्यक्ष वगैरे होते. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करत होतो. तेव्हा मी लहान असल्यानं मी स्वप्नही नव्हतं पाहिलं की मी पंचायत समिती लढीन बुवा. म्हणजे कारण त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे लोक होते. लाईन होती. काही लोक डॉक्टर होते, काही होते. पण ते म्हणजे माझे काही मित्र होते तिथे शिवसेनेमध्ये सुद्धा. मग मी म्हणालो एक दिवस, अरे सर्वजण लढतो म्हणते, मला का बरं देऊन नाही पहा? मी म्हणलो निवडून आणू शकतो, येऊ शकतो. तर मग त्यांनी तिथलं गणित लावलं असेल का आता आमच्या तिथं अनेक रिलेटिव्ह आहेत त्या क्षेत्रामध्ये. मग त्यांनी तो सुद्धा भांडवल करून आणि पार्टीचा सुद्धा चांगला बेस, भाजपचा बेस होता. सर्वांनी मिळून मग ते माझ्या नावाला शिफारस केला म्हणायला काही हरकत नाही. अच्छा. आणि मग त्या घडामोडीत तुम्हाला तिकीट गेली पक्षाची. तेव्हा पंचायत समिती तुम्ही धनुष्यबाण घेऊन लढत असताना बाळासाहेबांचा तुमच्यावर एकंदरीत प्रभाव होता. तर बाळासाहेबांसोबत भेटायचा एखादी प्रसंग आला काय? बाळासाहेबांची भेट? नाही, बिलकुल नाही. इच्छा व्हायची असेल ना की आम्ही तिथपर्यंत पोहोचतच नव्हतो. अच्छा. म्हणजे मुंबईला वगैरे मी बऱ्याचदा गेलो तेव्हाही, पण त्यांच्यापर्यंत नाही जाऊ शकलो. तर तेव्हा थोडं शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर बाळासाहेबाला भेटलं पाहिजे किंवा उद्धव ठाकरे होती, पण नाही भेट झाली. तर मग एकंदरीत त्या वेळेस असं झालं होतं की तुम्ही पंचायत समिती सदस्य होतात आणि विजय वडेट्टीवार हे शिवसेनेत सक्रिय होते. तर विजय वडेट्टीवार सोबत कसं काय तुमचं बॉन्डिंग राहिलेलं तेव्हा? नाही, मग ते आमचं असं हे होताच, म्हणजे बोलणं चालणं वगैरे होता. पण तेव्हा खूप काही ते उद्याला आले नव्हते इथं. विधान परिषद सदस्य होते, ते गडचिरोलीला राहत होते, काही ते इकडे वगैरे नव्हते. तर ते गडचिरोलीला असल्यामुळं ते तिथला जिल्हा प्रमुख वगैरे तिथले होते काही दिवस तिथले. मग विधान परिषद सदस्य झाल्यानंतर इकडे ब्रह्मपुरीकडे त्यांनी मग जसं ते असतील, साळुंखे गुरुजी असतील, असे काही विधान परिषद सदस्य होते. तेव्हा प्रचाराच्या माध्यमातून वगैरे येणे जाणे सुरू होतं. सर, मग इथं म्हणजे ज्यावेळेस विजय वडेट्टीवार गेलेत पक्ष सोडून, आता काय होतं की शिवसेनेमध्ये म्हणजे आधीपासून की बंडखोरी झाली की मग त्याच्या म्हणजे बंडखोरी करणं हे खूप मोठी गोष्ट होती शिवसेनेमध्ये. लोक म्हणजे जसं त्यांचं बंड, छगन भुजबळांचं बंड असेल, गणेश नाईकांचं बंड असेल, तर ते बंडखोरी करून जात असताना सर अनेक लोकांनी म्हणजे शिवसैनिक पेटून उठायचे आणि त्यांच्या विरोधात घोषणा. मग आत्ताही ज्याप्रमाणे हे झालं तर ते सगळं नॅरेशन जुळत होतं. एकंदरीत गेलेले गद्दार आहेत बा अशा आता तुम्ही असं विजय वडेट्टीवारांच्या विरोधात तसं काही निषेधार्थ त्यावेळेस केलं होतं काय? नाही, त्यांना सुद्धा वाटायचं की मी सोबत जावं असं त्यांना वाटायचं. अच्छा, तुम्ही त्यांच्या सोबत गेलं पाहिजे काँग्रेसमध्ये असं त्यांना वाटायचं. त्यांनी माझे बॅनर्स वगैरे म्हणजे त्यांच्यासोबत माझे सुद्धा फोटो लागले होते. अच्छा, जाणार वगैरे म्हणून. पण मला खरं जर पाहिलं तर मला काँग्रेस म्हणजे विचारधारा आतापर्यंत पटली नाही, पटणार सुद्धा नाही. अच्छा. मी ज्या हिंदुत्वासाठी काम करतो, तर मग हिंदुत्व पार्टी मग ते कोणती असो, मला ते एकदम माझ्या जवळचे आहे. आणि त्याच्यामुळे ते सर्व गेले. पण मग मी असेल, ते जे तालुकाधीश म्हणून आलो होतो बंडू कुंभारे वगैरे, ते आम्ही काही कोणी गेलो नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही ठाम होते, शिवसेनेत होते. मग तिथले आमच्या इथले काही नगरसेवक गेले होते. विलास विकार सारखा एक आता भाजपमध्ये आला पुन्हा. म्हणजे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपमध्ये आले. आता त्यांच्यासोबत होता, आता तो आमच्यासोबत असं सुरू होता तो खरं जर पाहिलं तर. सर, एकंदरीत मग तुम्ही शिवसेनेमधून काम करत होता, सक्रिय होता. सर, पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर कामाचा आवाखाडा वाढला. ग्रामपंचायतचं काम वेगळं आणि पंचायत समितीचं काम वेगळं. तालुक्याच्या ठिकाणी तुमचे ये जा चालू झाली असेल आणि तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातल्या लोकांचं, मग ते कुठल्याही गावचं असेल, अशा वेगवेगळ्या गावाच्या लोकांसोबत तुमचं बॉन्डिंग झालं. मग तेव्हा पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्ही काय भूमिका पार पडत होते? म्हणजे कसं काय कामाचा, म्हणजे कसं काय वाटलं तेव्हा काम करत असताना? माझ्या गावात 4-5 किलोमीटरवर असल्यामुळं मी तेव्हा सायकल नाही यायचं पंचायत समितीत सायकल नाही यायची. म्हणजे साधारण हे कुठल्या वर्षीची गोष्ट आहे? ते 2002च्या नंतर, समजा 2000 ला ग्रामपंचायत लढली. 2002ला मग
पंचायत समितीच्या निवडणुकीला 2002-2003 जवळपास. अच्छा. मग ते पंचायत समिती निवडणूक लढल्यानंतर माझ्याकडे काही असे साधन नव्हते, म्हणजे टू व्हीलर वगैरे किंवा अशी काही नव्हती तेव्हा. हो. माझ्याकडे सायकल होती. अच्छा. माझ्या आईने घेऊन दिलेली तीच सायकल होती. तीच सायकल होती. तीच सायकल होती. ती सायकलनं मग मी पंचायत समितीला आलो. म्हणजे आलो म्हणजे पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर आलो, मग उपसभापती लगेच झालो निवडणूक लागल्यानंतर. अच्छा, म्हणजे तुम्ही पंचायत समिती सदस्य झाला ना, उपसभापती झालो. अच्छा. पंचायत समिती उपसभापती झाल्यानंतर मग ऑफिसची गाडी राहायची, तर ते थोडाफार मला मदत व्हायची त्याची. मला काही दिवस भेटत होते ऑफिसचे, पण पहिले स्टार्टिंगला मी सायकल नाही होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही एकंदरीत सगळा खडतड प्रवास आणि त्या सगळ्या याच्यामधून युवकांना, म्हणजे आज जे युवक राजकारणात येऊन पाहते किंवा येत आहे त्यांच्यासमोर तर हा मोठा प्रश्न की आमच्याकडे पैसे नाही, हे नाही, ते नाही. त्याच्यासाठी एक तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व आहात. सर, पंचायत समितीच्या उपसभापती झाल्यानंतर मग लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलला. म्हणजे पहिल्याचा कृष्णा सहारे आणि मग कृष्णा सहारे साहेब याच्यामधला फरक जो लोकांना जाणवला, किंवा मग एकंदरीत तुम्हाला कोणी जर साहेब म्हटलं तर तेव्हा काय वाटायचं? आपण म्हणजे साहेब झालो बा, किंवा आपण काहीतरी आता वेगळ्या अधिकार पदावर आहे, तर असं मग आपण राहणीमान थोडीशी बदलवायला पाहिजे, लोकांनी काही मार्गदर्शन केलं असेल, ह्या सगळं म्हणजे काय वाटतं ते कसं काय? नाही, मला ते साहेब वगैरे म्हणणं तर बिलकुल आवडत नाही. कारण आपण एक सर्वसामान्य माणूस असल्यामुळं, म्हणजे एकदम साहेब वगैरे म्हणला तर आपली छाती फुलते असं काही नाही. एकदम नॉर्मल विषय होता. आणि तेव्हा मी जेव्हा पंचायत समितीचं काम सुरू केलं, तर तेव्हा जसं मी सकाळी यायचा तर सायंकाळी 5 वाजता, म्हणजे दुसरे कामं नव्हते. फुल टाइम जॉब म्हणलं तर चालेल पंचायत समिती. अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त सभापती पदच पूर्ण वेळ भूषवला. अच्छा, आणि सक्रिय सभापती होता. अच्छा. माझ्या कॅबिन मध्ये चांगली संख्या राहायची. म्हणजे मी जेव्हा बसून राहायचो तिथं, तर भरपूर लोक जे काही कामं राहायचे घरकुलचे किंवा इतर जे छोटे छोटे कामं राहायचे, तेव्हा काय खूप कामही नव्हते, असे काही कामं नव्हते, निध्या नव्हत्या आपल्या तेव्हा. तर ज्या काही निध्या असतील तर त्या आपण छोटे छोटे कामं आपल्या क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न चालू होता. पण जनसंपर्क खूप मोठ्या प्रमाणात वाढला तेव्हा. अच्छा. म्हणजे पंचायत समितीचा उपसभापती असल्यामुळे अनेक ठिकाणी जाता आला, वेगवेगळ्या कार्यक्रमात जाता आला. तेव्हा मला वाटतं ग्राम स्वच्छता अभियान वगैरे त्या काळात होता. तेव्हा ग्राम स्वच्छता अभियानच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये अनेक कार्यक्रमामध्ये जाताना मग माझ्या बाकी गोष्टी सुद्धा डेव्हलप झाला. अच्छा. बोलण्यात, भाषणात किंवा काही बोलता 2 शब्द बोलता येत होता. म्हणजे तुम्ही मग भाषण वगैरे करायला लागले, थोडा आपलं काम करायला थोड्या करत. आणि मग नंतर हे काम करत असताना माझ्याकडं एक तेव्हा गावाकडची गोष्ट सांगतो. गावाकडे मी गाय घेतली होती. अच्छा, गाय घेतल्या होत्या. त्याच्या अर्थातच तुम्ही लोन घेतलं होतं, गाय घेतली होती. मग ते स्वतः दूध काढणे, अच्छा, डेअरीवर नेणे, हा माझा नित्यनेम होता. अच्छा. आजही माझ्याकडे 2 गायी आत्ता हल्ली आहेत. अच्छा. आत्ताही. अच्छा, या स्थितीला तुम्ही तेव्हापासून तर गायी 25 वर्ष झाले. त्या जी एक मी 14,000ची गाय घेतलो, तिचेच बच्चे अमुक तमुक चावून आतापर्यंत ते कंटिन्यू टिकवत आहोत. म्हणजे एकंदरीत तुम्ही एक जे आता आपलं महाराष्ट्र शासन म्हणतं की गोमाता ही राष्ट्रमाता आहे, राजमाता आहे, तर तशा पद्धतीने तुम्हाला आधीपासूनच वाटायचं की गायीचं रक्षण केलं पाहिजे, आणि गायी एकंदरीत तुम्ही पोचल्यात, गायीला संरक्षण केलं आणि त्या दूध काढून तुमचा उदरनिर्वाह त्याच्यापासून बेनिफिट भेटत होता मला. 2 पैसे भेटत होते. 2 पैसे भेटत होते. त्याच्यामुळे सभापती झाल्यानंतर केलं तुम्ही? सभापती असताना, सभापती नसतानाही चालूच आहे माझा, अविरत सुरू आहे. अच्छा अच्छा. म्हणजे इव्हन जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो तरी माझा सुरू आहे. अच्छा, म्हणजे सभापती दूध घेऊन आलात बा, असं हे व्हायचं काय? अच्छा. तर मग म्हणजे एकंदरीत तुम्ही काम करताना म्हणजे कुठलंही लाज बाळगली नाही? बिलकुल नाही. कारण की कामाची लाज नसते असं म्हटलं जातं. आणि मग सर, हे करत असताना मग तुम्ही एकंदरीत पंचायत समितीचे उपसभापती होता, तिकडे कसे वळालात? हे सर्वजण इकडे तिकडे चालले गेले. म्हणजे काही मनसेमध्ये गेले, काही एकंदरीत राज ठाकरेंचं त्यावेळेस बंड झालं, काही मनसेमध्ये गेले, काही त्या काँग्रेसमध्ये गेले. अच्छा. त्याच्यामुळं मग मला वाटलं का आपण हिंदुत्व पार्टी, मग भाजप आहे, भाजपमध्ये मग मी
नंतर प्रवेश केला. म्हणजे 2.5 वर्ष उपसभापती झाल्यानंतर 2.5 वर्षानंतर मग मी भाजपमध्ये. अच्छा, भाजपमध्ये प्रवेश कुणाच्या नेतृत्वात केला, म्हणजे पहिला दुपट्टा तुमच्या गड्यामध्ये कोणी टाकला? अतुल भाऊ देशकर, ते अच्छा इथले तालुका अध्यक्ष होते पहिले. आता ते मग नंतर आमदार झाले. अच्छा, अतुल देशकर. हा, अतुलजी देशकर होते, इथले तालुका अध्यक्ष होते. मग तालुका अध्यक्ष असल्यानंतर मग लगेच ते आमदार झाले. तालुका अध्यक्ष असताना ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर मग त्यांच्या नेतृत्वातच मी प्रवेश केला. अच्छा, मग भाजप मग तुम्ही सक्रिय झाला. सक्रिय झाल्यानंतर मग मला हळूहळू पद भेटत गेले. अच्छा सर, मग शिवसेनेची स्टाईल आणि भाजपची स्टाईल काम करताना, म्हणजे शिवसेनेची स्टाईल हे वेगळी स्टाईल होती, भाजपची स्टाईल ही हिंदुत्ववादीच होती पण ती वेगळी होती. तर ह्या दोन्ही स्टाईल मध्ये कसं मॅच करून घेतलं तुम्ही स्वतःला? तसं माझ्याकडं मी तसं स्टाईल ना वगैरे काही पहिले वागलो नाही. शिवसेनेत असताना सुद्धा स्टाईल म्हणजे काम करण्याची पद्धत, म्हणजे शिवसेनेची काय आहे की आंदोलन करायचं, मारझोड करायची, फोडफाड करायचं. भाजप पण ती पद्धत नव्हती. नाही, त्याच्यामध्ये जरी काही असेल पण मी त्यांच्यामध्ये म्हणजे त्यात नव्हतो. अच्छा, म्हणजे मला ते आवडत नव्हते, तोडताड करणे, फोडफाड करणे वगैरे. काम करणाराच कार्यकर्ता होतो. त्याच्यामुळं मला ते स्टाईल वगैरे काही खूप माझ्या पचनी आली असं म्हणत नाही. कारण ते काम करत असताना आपण सर्वसामान्यांचे लोक आहोत आणि त्याच भरोश्यावर सातत्यानं मी काम करत राहिलो. मग ते शिवसेनेत असो का नंतर भाजपमध्ये आल्यानंतर उपसभापतीत होतोच. अच्छा, मग नंतर युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष झालो इथला. अच्छा, म्हणजे तुम्ही मग उपसभापती झाले, युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष झाले आणि उपसभापती आणि युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष अशा पद्धतीने तुम्ही भूमिका पार पडत होते. सर, मग भाजपमध्ये जेव्हा काम करायला लागले तेव्हा असं कुठं खंत होती की आपण शिवसेना नव्हती सोडायला पाहिजे, किंवा कसं असतं की ह्या सगळ्या पॉझिटिव्हली गोष्टी घडत असताना एखादी गोष्ट निगेटिव्हली घडते आयुष्यामध्ये, तेव्हा असं वाटतं की आपण सोडून द्यायला पाहिजे हे सगळं, आता राजकारण सोडून द्यायला पाहिजे, कुटुंबाकडून काही गोष्टींचा हे असतो, तर कुटुंबाकडून कसं काय पाठबळ मिळालं तुम्हाला, की असं वाटत होतं कुटुंबाला की आता राजकारणात नको बा? कुटुंबाची काय भूमिका होती तुमच्या राजकीय करिअर? नाही, माझे वडील म्हणजे आता झाला, आता पंचायत समिती लढला, याच्यानंतर निवडणूक लढायच्या नाही. हो, आपल्या गरीब माणसाचं हा काही काम नाही, आपलं काम धंदे करायचे राहायचे असं माझे वडील म्हणायचे. पण मग नंतर जेव्हा मी काम करत राहिलो तर मग तेव्हा मला प्रोत्साहित करायचे, आता लढावची इच्छा असेल तर लढून टाक म्हणे, एखादी निवडणूक लढून टाक. वडीलच नाही म्हणायचे, वडीलच लढवायचे. अच्छा, मग सर त्याच्यानंतर सर तुम्ही अर्थातच भाजपचे सक्रिय कार्यकर्ते झाले, भाजपचे तुम्ही पदाधिकारी झाला आणि मग भाजपमध्ये चंद्रपूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण की चंद्रपूरमध्ये 2 मिनिस्टर भाजपचे होते, कारण की एकीकडे हंसराज अहिर आहेत, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार आहेत आणि अनेक भाजपचे दिग्गज नेते, म्हणजे आपण जर पाहतो म्हटलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचा वावर होता मूळकडे, आणि त्याच मतदारसंघातून सुधीर भाऊ आहेत. अशा एकंदरीत या सगळ्या गोष्टीमध्ये भाजप हा चांगला सक्रिय इथं पक्ष होता. तर त्या सक्रिय पक्षामध्ये काम करत असताना कुठं असं टाटाटुटीचं राजकारण झालं काय, किंवा मग आता कृष्णा सहारेच नको बा, किंवा दुसरा पाहिजे, किंवा आम्हाला म्हणजे हे पाहिजे, अंतर्गत ज्याला आपण गटगट म्हणतो, हे कधी तुमच्या वाटेला आले का? नाही नाही, असं काही वाटलं नाही. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये काही गटतटाचं राजकारण राहत असं मला वाटत नाही. कारण जर समजा तसं राहिलं असतं तर आतापर्यंत नरेंद्रजी मोदीजी आहेत, आपले पंतप्रधान आहेत, ते जर तटबट्टाचं राजकारण राहिलं असतं गटातटाचं, ते झाले नसते. जिल्ह्यामध्ये एवढे मोठे मोठे नेते आहेत तर त्यांना तो उपभोग घेता आला नसता. तर मला वाटत नाही का भाजपमध्ये गटातटाचं राजकारण मला तरी वाटला नाही आतापर्यंत, काय त्याच्यामुळे आपलं नुकसान झालं किंवा फायदा झाला असं बिलकुल नाही. सर, राजकारणामध्ये तुम्ही येत होता, तर एकंदरीत तुम्ही राजकारणामध्ये कोण्या उद्देशाने, तुमचं मूळ उद्दिष्ट काय राजकारणात यायचं? कृष्णा सहारेंना राजकारणात काय यावं असं वाटलं? मला एवढंच वाटलं का सर्वसामान्यांचा मी सर्वसामान्य कुटुंबातून आले असल्यानं मला सुद्धा वाटलं का सर्वसामान्यांची सेवा करता यावा, या हेतूनच मी राजकारणात आलो. आणि दुसरी गोष्ट, जसं छोटे छोटे लोकांचे कामं राहते, तहसीलचे कामं असतील, पंचायत समितीचे कामं असतील, तर हे माझ्या माध्यमातून झाले पाहिजेत. आणि ते करत असताना आपला जो समाज आहे, ऍक्च्युली बहुजन समाज म्हणा, तर तो राजकारणापासून खूप दूर आहे. दूर म्हणायला काही हरकत नाही, कारण त्याच्यासाठी पैसा, साऱ्या गोष्टीची कमतरता असल्यामुळे राजकारणात सर्वच जण येतात असं सुद्धा नाही. बरोबर.
माझ्यासारखा एखादा राहू शकते उदाहरण का तो मी कसा आलो का आलो हे मलाही माहित नाही. पण आज राजकारणात पैसा हा अत्यंत महत्वाचा झाला असे अनेक लोक म्हणतात. पण माझ्यासाठी तो काही फॉर्म्युला नगण्य आहे. तर सर मग एकंदरीत तुम्ही राजकारणात अतुल देशकरांची समाज म्हणजे त्यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करायला लागले आणि तुमच्या डोक्यामध्ये कृष्णलाल सहारेंच्या डोक्यामध्ये समाजसेवा होती म्हणून राजकारणात आले. तर सर मग तुमची समाजसेवा करत असताना शेतकरी हा धान उत्पादक शेतकरी आहे, तर शेतकऱ्यांविषयी कृष्णलाल सहारे यांची भूमिका काय आहे? खरं जर पहिलं शेतकऱ्यांना जो उत्पादन आहे, जसं धानाची शेती आमची इथं आहे, तर त्या मानानं म्हणजे भाव भेटायला पाहिजेत, ते भेटत नाही. ते जर भेटलं तर निश्चित त्याचा म्हणजे जसा उत्पादन खर्च म्हणतो आपण शेतीवर, तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज रासायनिक खतं भरमसाठ त्याचा वापर होत आहे. वापर होत असताना उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आहे. सर याच्यामध्ये मग बदल घडण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात किंवा तुम्ही शेतकऱ्यांसाठी कुठले मुद्दे मांडणार आहे येणाऱ्या काळात? मला वाटतं धानाचे किंवा शेतमालाला जो योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याची शेतकऱ्याची उन्नती करण्याकरिता या वेगवेगळ्या योजना आहेत. सिंचनाची व्यवस्था असेल किंवा MSMEच्या माध्यमातून इलेक्ट्रिक्स असतील, ह्या जर वेळेवर पोहोचल्या तर निश्चित त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल. आणि गोशी खुर्दच्या माध्यमातून आता आपले महाराष्ट्र शासन करत आहे. आमच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी मागच्या वर्षापर्यंत पाणी आलं होतं. या वर्षात थोडं काम चालू असल्यामुळं तो थोडा थांबलेला आहे. विचार जर केला तर शेतकऱ्यांची स्थिती एवढी काही चांगली नाही, वाईटच आहे. पण त्याला जर समजा त्यांचा दर्जा वाढवायचा असेल शेतकऱ्याचा, तर उत्पादनाच्या ह्यावर सुद्धा म्हणजे भाव आहेत हे सुद्धा वाढले पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्याला पूरक व्यवसाय आहेत. ते पूरक व्यवसाय सुद्धा जर मोठ्या प्रमाणात आले तर निश्चित त्याचा फायदा व्हायला काय मदत होईल 100%. सर हे आणण्यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहे येणाऱ्या काळात? म्हणजे पूरक व्यवसाय तुमच्या मतदारसंघामध्ये आल्या पाहिजे यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहात? माझं तर खरं इथल्या शेतकऱ्यांना म्हणजे शेतावर पाणी मिळालं गेलं पाहिजे. प्रत्येकाच्या शेतावर पाणी गेलं पाहिजे. हर घर में पाणी, हर खेत में पाणी, अशी स्थिती जिथपर्यंत निर्माण होणार नाही तिथपर्यंत इथला शेतकरी काही सुखी होणार नाही. तर ते गोशी खुर्दच्या माध्यमातून किंवा इतर स्तोत्राच्या माध्यमातून तो त्यांना पोहोचवण्यापर्यंत आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. सर अनेक राजकीय नेते हे निवडणुकीमध्ये अनेक आश्वासनं देत असतात, अनेक आश्वासने हे करत असतात आणि मग ते निवडून आल्यानंतर ते पार्टीचे होऊन जातात. कृष्णलाल सहारे हे निवडून आल्यानंतर जनतेमध्ये जनतेचा असणार की पार्टीचा असणार? शेवटी भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टीचा निश्चित आहे. पण पार्टीचा जरी असलो तरी जनतेचा सेवक म्हणून मी जनतेचाच राहणार. अच्छा सर, मग त्याच्यानंतर सर तुम्ही एकंदरीत हे करत असताना तुम्ही सक्रिय झालात, शेतीविषयी तुमची भूमिका आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकंदरीत भाजपमध्ये काम करत होता. मग त्याच्यानंतर सर तुम्ही जिल्हा परिषद देखील लढली. जिल्हा परिषदमध्ये आता मग तुम्ही पहिल्या वेळेस जेव्हा 2000 मध्ये ग्रामपंचायत लढली, 2000ची ग्रामपंचायत आणि 2017ची जिल्हा परिषद, म्हणजे 17 वर्षानंतर तुम्ही जिल्हा परिषद लढलात. म्हणजे एवढा पेशन्स 17 ते 18 वर्ष थांबण्याचा, तर हे जेव्हा पेशन्स कडून तुम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य झालात, तर ते जिल्हा परिषदेची निवडणुकीत तिकिटे आणण्यापासून कसं काय होतं? म्हणजे चढाओढ काय होती? म्हणजे आता भेटणार नाही भेटणार, तुमचे पक्षाचे लोक, तुमचे विरोधक, कसं काय समीकरण झालं ते जिल्हा परिषदची निवडणूक? जसं मधला तुम्ही म्हणता पेशन्स, पंचायत समिती लढल्यानंतर मी जवळपास 10 वर्षे खाली होते. तेव्हा संघटनेचं काम करत होतो. त्या काळामध्ये मी युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष, कंटिन्यू महामंत्री राहिलेलो होतो. तालुक्याचा महामंत्री. तालुका अध्यक्ष बदलत गेले पण मी काही बदललो नाही, तो कंटिन्यू मी राहत गेलो. काम करत असताना मी तेव्हा तिकीट मागली होती तेव्हा सुद्धा मधल्या काळात. पण तेव्हा पार्टीनं त्यांना योग्य वाटलं नसेल तेव्हा मला काही तिकीट मिळाली नाही.
तरी मी जिथं होतो तिथंच व्यवस्थित राहत गेलो, काम करत राहिलो. आणि म्हणजे 10 वर्ष तुम्हाला तेव्हा 10 वर्षामध्ये असं वाटलं नाही की आता आपण आपला म्हणजे कुठेतरी म्हणजे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा आपण थांबलं पाहिजे, आता असं वाटलं नाही तेव्हा? नाही नाही नाही, असं काही मला वाटलं नाही. कारण शेवटी काम करणारा कार्यकर्ता पुढे जातो हे मला थोडाफार समजत होता. तर त्याच्यामुळे मी काम करत राहिलो कंटिन्यू. काम करत असताना तर संघटनेचं काम करत होतो मी. तर हे जे आपण जे निवडणुका वगैरे होत्या, आणि मी एकदाच निवडणूक लढली. पहिले ग्रामपंचायत लढली, दुसऱ्यांदा पंचायत समिती लढली, तिसऱ्यांदा तुम्ही रिपीट कुठली गोष्ट केली? रिपीट नाही झाली आतापर्यंत. रिपीट केलोच नाही. आणि आता जसं जिल्हा परिषद तुम्ही म्हणताय, जिल्हा परिषदेमध्ये मग माझ्या ब्रह्मपूर विधानसभेमधून चिमूर विधानसभेमध्ये माझे गावं गेले. म्हणजे मी ज्या गावात राहतो तो चिमूर विधानसभेत मध्ये गेले. मग चिमूर विधानसभेचे नेतृत्व आदरणीय बंटीभाऊ भांगड्या करत होते, तेव्हा करत होते, आता करत आहेत. 15 वर्षापासून ते तिथले आमदार आहेत. मग मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून, माझा गाव त्या एरियात असल्यामुळं त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो. काम करत असताना मग बंटी भाऊने तेव्हा भारतीय जनता पार्टी तिकीट मिळवून दिली, म्हणजे दिली. म्हणजे जिल्हा परिषद तिकीट दिल्यानंतर चांगल्या मताने मी विजय सुद्धा झालो. अच्छा, म्हणजे जिल्हा परिषदला तुम्ही विजय झाले. प्रचार कसा काय केला? प्रचार तेव्हा सुद्धा माझे कार्यकर्ते प्रामाणिक, एकदम मनाला ताकद लावूनच. बॅनरचा काळ आला होता. हो, बॅनर होता. तेव्हा बॅनर लावायला, म्हणजे पॉम्पलेट वाटायला किंवा प्रचाराच्या गाड्या, मग कसं खर्चाचं नियोजन, हे एकंदरीत काय राहिलं ते? म्हणजे पहिल्या दिवशीपासून झेडपी सांगा आम्हाला, कसं झालं? तर पहिल्या दिवशी काय फॉर्म भरायला गेले तेव्हा काय वाटलं, कसं काय होतं ते सगळं? पहिल्या दिवशी फॉर्म भरायला गेलो तर तेव्हा खूप काही असं काही, आता आपण ज्या पद्धतीनं गाजावाजा आपण करतो असं काही खूप नव्हतं. आपण 5-50-100 लोक जायचे, फॉर्म भरून घ्यायचा, असं होता. आणि फॉर्म भरत असताना आमच्या इथं असे काही क्लासेस वगैरे नव्हते, असे गट तट वगैरे असं काहीच नव्हतं, बिलकुल नाही. फॉर्म भरून झाल्यानंतर गेलो. मग प्रचार कसा करायचा, तर प्रचार आमच्या गावा जवळपास 20-25 गावं होते त्या क्षेत्रामध्ये. 25 गावा क्षेत्रात असताना मग आम्ही एक गावं पिंजून काढले घरोघरी. म्हणजे असं नुसतं हे नाही, तर घरोघरी जवळपास सर्व घरी मी जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून, म्हणजे उमेदवार म्हणून, म्हणजे घर चलो अभियान, बिलकुल घरोघरी गेलोय. आणि त्या माध्यमातून विनंती केली की बाबा आम्हाला एकदा संधी द्या. आणि त्या लोकांनी संधी दिला. लोकांनी प्रतिप्रश्न विचारले नाही? काही लोक विचारत होते ना. काही लोक तर विचारतीलच, कारण सर्वच जण माझ्यासोबत कसे राहतील. काही लोक लोकशाही असल्यामुळं काही तू का करणार आहेस. पण प्रामाणिक सांगतो, त्या क्षेत्रामध्ये मी ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व केलं, त्या क्षेत्रातल्या संपूर्ण शाळा, आजही तुम्ही माझ्या मागे जाऊन पहा, संपूर्ण शाळा एकदम सुंदर. म्हणजे मग ते छोट्याशा गावची असो की मोठ्या गावची असो, चांगल्या स्वच्छ आहेत, चांगल्या आहेत. अच्छा, तुम्ही शाळांवर भर दिला? अच्छा. तिथल्या ज्या आरोग्य विभागाच्या जशा म्हणतो आपण उपकेंद्र आहेत, उपकेंद्र असतील किंवा त्याला प्राथमिक केंद्र म्हणतो आपण, ते सुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये सर्व व्यवस्थित आहेत. म्हणजे चांगले नवीन नवीन बनवलेत. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्य आणि शिक्षणावर तुम्ही विशेष लक्ष खूप मोठा. कारण की सर, मग जिल्हा परिषद तुम्ही जिंकून आलात, म्हणजे निवडणूक रिझल्टच्या दिवशी काय वाटत होतं तुम्हाला? रिझल्ट ज्यावेळेस निकाल आहे, निकाल घेऊन बसले असेल किंवा तुम्ही त्या निकालस्थळी पोहोचले असेल, तेव्हा काय काय वातावरण? नाही, एक धाकधूक होती. माझे सर्वजण मला मित्र म्हणायचे का तू जिंकतेस, तू जिंकतेस. पण समोरचा उमेदवार कोण होता? एक काँग्रेसकडून बुराडे होत्या, बुराडेताई होत्या, आणि एक दुसरे होते, एक नेताजी मेश्राम म्हणून होते. असे तिरंगी हात होते ना. अच्छा. म्हणजे नेताजी मेश्राम कुठून होते? कुठले पक्ष? ते अपक्ष होते. अपक्ष, एक अपक्ष, एक भाजप, एक काँग्रेस, असे भरपूर लोक होते. हे 3 मेन होते. बीएसपीचा होता, सर्वच पक्षाचे होते उमेदवार वगैरे. तर तेव्हा मला सर्वजण म्हणायचे चल, मी अंदर सुद्धा नाही गेलो. अच्छा, म्हणजे मी बाहेरच. धाकधूक होती. मग खर्च झाला होता तेव्हा? हो, खर्च झाला होता. पण आमच्या नेत्यांचा आशीर्वाद होता.
तरी माझा जरी खूप खर्च नसेल झाला, त्यांचा झाला होता. पण माझ्या नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळं मग कारण ही जी निवडणूक होती ते नॉमिनल मी उमेदवार होतो. खरं जर ते निवडणुकीत उमेदवार होते, माझे कार्यकर्ते होते, म्हणजे माझे नेते लोक होते, मी नामदारी होतो. आणि तसंच धाकधूक करत असताना मग 3065 मतांना मी विजय झालो. म्हणजे असं घोषणा झाली की आखरीचं मतदान झालं आणि मग 3500 मतांना मग कार्यकर्त्यांचा उत्साह आणि हे, मग तेव्हा काय वाटलं आता का 10 वर्ष आपण जे थांबलो होतो ते शेवटी आता आपण सक्रिय झालो, परत गाडी चालू झाली. मी सक्रियच होतो, पहिले सक्रियच होतो. मी काही निष्क्रिय राजकारणात राहिलो, संविधानिक पदावर नव्हतो. बरोबर आहे. मग सक्रिय झाल्यानंतर म्हणजे हे झाल्यानंतर 365 मतांनी म्हणजे विरोधातल्या ह्यानी म्हणजे 365 नाही 3065 मतांनी मी विजय झाले. तर मग तेव्हा विजय झाल्यानंतर एक वेगळा आनंद चेहऱ्यावर असेल. आणि मग सर तिथून तुम्ही जिल्हा परिषदचं विजन कसं काय पकडलं? म्हणजे जिल्हा परिषदचं क्षेत्र मोठं, पंचायत समिती ग्रामपंचायत ठीक होतं, तालुक्यापुरतं होतं, जिल्हा परिषद तालुक्यातच असतील, पण जिल्हा परिषद म्हटलं तर जिल्ह्याचं नेतृत्व ते मग ते जिल्हा परिषद सदस्य असताना काय अनुभव आले राजकारणाचे? जिल्हा परिषद सदस्य म्हणल्यानंतर क्षेत्र मोठं असल्यानं आपण प्रत्येकाच्या काही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. काही लोक नाराज सुद्धा झाले असतील त्या काळात. म्हणजे मी मान्य करणार नाही की मीच पूर्ण एकदम 100% काम केलं, असं सुद्धा मान्य करणार नाही. काही गोष्टी कळत नकळत आपल्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात, नाही होत असं कशावरून. तर काही लोक नाराज सुद्धा झाले असतील, पण त्या क्षेत्राला न्याय देण्याचं काम केलं. पण जेव्हा जिल्हा परिषदचा सदस्य झालो, हे खरं जरी असला, उपाध्यक्ष मी पहिल्याच टर्म मध्ये झालो. अच्छा, पहिल्याच टर्म मध्ये तुम्ही डायरेक्ट जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झालो. अच्छा, तर उपाध्यक्ष झाल्या असताना मला माहित सुद्धा नव्हता मी उपाध्यक्ष होणार आहे. मला सांगितलंय नाही कोणा तुला उपाध्यक्ष व्हायचं म्हणून. मी एक सर्वसामान्य जिल्हा परिषद सदस्यासारखाच त्यांच्यासोबत गेलो. तुमचे जे अध्यक्ष होते देवरावदादा भोंगडे यांनी मुलाखतीत सांगितलं की मला सुधीर भाऊंनी मतदारसंघ सोडून दुसऱ्याकडून उभं केलं, आणि तेव्हा त्यांनीच असं म्हटलं होतं की तुम्ही सदस्याला मत देत नाही, तुम्ही जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला मत देताय. तर तेव्हा तुम्हाला असं काय झालं होतं की तुम्ही उपाध्यक्षाला मत देताय की नाही बा आपण सदस्य? नाही, बिलकुल. म्हणजे माझ्या मनात सुद्धा नव्हतं मी उपाध्यक्ष होणार. आणि मी म्हणजे ते स्वप्न ठेवले नव्हते, कारण माझ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य खूप मोठा विषय होता. अरे बापरे. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होणे माझ्यासाठी याच्यासाठी मोठं होता. आपण एक सर्वसामान्य माणूस बाहेरचं होतं, आपला स्वप्न पाहणे. मला काही आणि पहिले स्टार्टिंगला निवडून आलेला माणूस, काही 2 टर्म किंवा 3 टर्म झाले बाबा तर माझा क्लेम आहे असं सुद्धा काही नव्हतं. तर ते मी जेव्हा आम्ही टूर वर गेलो, देवरावजी भोंगडे होते, आम्ही सर्वजण सदस्य होतो तेव्हा. तर ज्या दिवशी निवडणूक होती जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची, तर तेव्हा आपण जसे म्हणतो ना का मला बनवशील का त्याला बनवतील, आपण ते म्हणतो ना, असं आपण कोणाजवळ केलो नाही, आपल्याला माहिती नव्हता. तो नैसर्गिकरित्या म्हणा माझ्या नेत्यांचा माझ्या डोक्यावर हात होता. डोक्यावर हात होता. आदरणीय बंटीभाऊ भांगडिया त्यांच्या क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं त्यांची एक ताकद होती का मी उपाध्यक्ष झालं पाहिजे. पण हे मला कधी त्यांनी सांगितलं नाही का तू उपाध्यक्ष होशील किंवा सभापती होशील, असं त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांनी वेळेवरच, म्हणजे जसं आपण एखाद्याला झटका देतो ना, तशा पद्धतीचा तो मला माझ्यासाठी तो शॉकिंग होता. म्हणजे आपण फॉर्म भरायला जातो ना, अध्यक्ष उपाध्यक्ष फॉर्म भरला जातो, तर तेव्हा मी सूचक म्हणून गेलो होतो. अच्छा, फॉर्म भरवला. अच्छा, सूचक म्हणून गेला. म्हणजे मला देवरावजी का म्हणतात, मी बसूनच होतो आपल्या गाडीत. आता आपल्याला होवाच नव्हतं उपाध्यक्ष अध्यक्ष, काही स्वप्न नव्हते. सदस्य हे मोठं स्वप्न होतं. तर बसल्यानंतर मी आपल्या गाडीवर सीटवर बसलो होतो. सर्वजण हे ज्यांची इच्छा होती ते सर्वजण निघले एक एक. मग देवरावजी म्हणते तर कृष्णभाऊ चल ना, तू सुद्धा चल ना, म्हणते आपल्याला सूचक अनुमोदक लागेल वगैरे असं. मग मी गेल्यानंतर जिल्हा परिषदच्या जवळपास आल्यानंतर मग देवराव भाऊंनी म्हणाले का, म्हणजे त्यांना फोन वगैरे आला असेल तेव्हा, माहित नाही, तेव्हा फोन आला. तर त्यांचं असं म्हणणं होतं का अध्यक्षाचा फॉर्म मी भरणार आणि उपाध्यक्षाचा फॉर्म कृष्णभाऊ भरणार आहे.
म्हणजे गाडीमध्येच, गाडीमध्ये म्हणजे त्या मोठ्या गाडीतून आपण छोट्या गाडीत गेलो फॉर्म भरण्यासाठी. तेव्हा असं वाटलं की आता काय झालं रस्त्यामध्ये गेल्यानंतर ते लगेच सांगायला बसले का अध्यक्ष उपाध्यक्ष, अध्यक्ष मी, उपाध्यक्ष हा. तर तेव्हा मला एवढा शॉकिंग, म्हणजे माझे असे थरथर थरथर हात कापत होते, कारण माझ्या मनातच नव्हता तो, थरथर कापत होते. जेव्हा ते फॉर्म भरणे होतं ना, सह्या मारायची होती, अशा 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 कापत होता. अच्छा. मी तो सभागृह पाहिलो नव्हतो, कधी काही गेलो नाही, कधी काय, एकदम डायरेक्ट जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष. तर ते माझ्यासाठी जिल्हा मोठा जिल्हा, त्याच्यासाठी माझ्यासाठी ते शॉकिंगच होती. मी म्हणजे तिथं जेव्हा उपाध्यक्ष झाल्यानंतर नाही का, त्या दिवशी मी एकदम, म्हणजे मला वैयक्तिक वाटत नव्हतं का मी खरंच हा करिश्मा कुठून झाला, का झाला हे सुद्धा माहित नव्हतं. बरोबर. पण बंटी भाऊनी जे डोक्यावर हात होता तो निश्चित मोठा होता, आणि त्या माध्यमातून मी उपाध्यक्ष झालो. सर, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाल्यानंतर मग कामाची गती आणखी वाढली. हो, म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य, तिथून राजकारणाची सुरुवात, पंचायत समितीचे उपसभापती, म्हणजे उप तुमच्या नावासमोर दोनदा लागलेला आहे. म्हणजे उपाध्यक्ष, उपसभापती, मग उपसभापती झाल्यानंतर तुम्ही ज्या काम करण्याची स्टाईल, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही झेडपी सदस्य झालात. झेडपी सदस्य हा तुमचं स्वप्न नव्हतं, त्याच्यापेक्षा तुम्ही हे झाला, त्याच्यानंतर डायरेक्ट उपाध्यक्ष झालात. मग उपाध्यक्ष झाल्यानंतर म्हणजे काय वाटत होतं कामाचं, म्हणजे कसं काय काम झालं ते? जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाल्यानंतर तर एकदम, खाते कोणते होते तुमचे? माझ्याकडे आरोग्य आणि शिक्षण होतं. मग शिक्षणासंदर्भात काय भूमिका घेतल्या तुम्ही मुलांच्या? शिक्षणा संबंधात म्हणायचं तर माझ्या मते एकदम चांगला एक निर्णय आम्ही घेतला होता. ग्रामीण भागात कॉन्व्हेंट मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे गरिबाचे पोरं आहेत ते कॉन्व्हेंट मध्ये वगैरे जाऊ शकत नाही, कारण कॉन्व्हेंटच्या असणाऱ्या फीस आहेत, आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यानं, आणि आजकाल सर्वांची इच्छा राहते की माझा मुलगा इंग्लिश शिकला पाहिजे, इंग्लिश शिकला पाहिजे, माझ्या पोराला इंग्लिश आला पाहिजे, असा म्हणजे माझा असेल. कोण प्रत्येकाला वाटतं की माझा पोरगा चांगला शिकून मोठा झाला पाहिजे, इंग्लिश मध्ये चांगला झाला, दाड बोलला पाहिजे. तर ते खेड्यातली जे गरीबचे मुलं होते ते फी परवडण्यासारखी नव्हती ना, नाहीच आहे अजूनही. मग सेमी इंग्लिश आपण त्या जिल्हा परिषद मध्ये करावा या हेतून मग आम्ही त्या समितीमध्ये, शिक्षण समितीमध्ये एक ठराव घेतला की आपण ज्या ज्या शाळांची इच्छा आहे त्यांना आपण सेमी इंग्लिश देण्याचं ठरवलं होतं. आणि ते अनेक ठिकाणी सेमी इंग्लिश मग सुरू झाल्या, अनेक ठिकाणी सुरू झाल्या. आता 100% नाही सांगता येईल, पण अनेक ठिकाणी झाल्या. त्याचा म्हणजे त्याचा मुलांना त्यांचे शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली म्हणायला काही हरकत नाही. कारण माझ्या क्षेत्रामध्ये अनेक शाळांमध्ये सेमी इंग्लिश तर आहेच, पण जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही तो प्रयोग केला होता. तो काही प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. त्यासोबतच मग त्या शाळांची जी स्थिती होती खूप मोठी काही चांगली नव्हती. म्हणजे आता तुम्ही आमची जिल्हा परिषद जा आणि बाकीच्या जिल्हा परिषद मध्ये तुम्ही जेव्हा जाल तिथल्या शाळा पाहाल. आमच्या चंद्रपूर जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत तर तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये जा, एखादी शाळा सुटली असेल तिथं चांगला काम झालेलं आहे. चांगला काम म्हणजे नवीन डिजिटल शाळा वगैरे, तर डिजिटल शाळा वगैरे तुम्ही. हो, तर तेव्हा काय झालं, आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार हे पालकमंत्री असल्यानं आम्हाला पैशाला काही कमी नव्हती तेव्हा. शिक्षण आरोग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होती, आणि त्यांच्या भरोश्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात काम केला जिल्हा परिषदमध्ये. शिक्षण आणि आरोग्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. मग शिक्षणासंदर्भात तुम्ही त्या गोष्टी केल्या, त्याचा निश्चितच तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीसाठी किंवा एकंदरीत समाजासाठी प्रचंड मोठा उपयोग झाला. आजही त्या शाळा तशा चालत आहे की आता आहेत तशाच चालू आहे? सेमी इंग्लिश आजही येत? आणि मग एकंदरीत तुम्ही गरिबांचा विचार करून त्या ठिकाणी मुलांना शिक्षण भेटलं पाहिजे या पोटतिडकीने तुम्ही ते प्रयत्न केले आणि यशस्वी देखील केले. सर, मग तुम्ही आरोग्य सभापती होतात. मग आरोग्य संदर्भात चंद्रपूरमध्ये अनेक, आता चंद्रपूरचं सामान्य रुग्णालय हे प्रचंड भरलेलं असतं. म्हणजे इव्हन यवतमाळचा अर्धा भाग म्हटलं तर वणीपासून तर चंद्रपूरच रेपर होतं, किंवा एकंदरीत तिकडले लगतचे सगळे चंद्रपूर होतं. तर मग सर, चंद्रपूर आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही कशा दृष्टिकोनातून काम केलं? आरोग्य क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं
डेव्हलप व्हायला पाहिजेत. जसं तिथला औषधी साठा वगैरे असेल तर तो नियमित औषधी साठा मिळण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो. कधी कधी कसं होत होता, म्हणजे अनेकदा असं होते की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आरोग्याच्या सुविधा असतात पण तिथं औषधी राहत नाही. पण आम्ही म्हणजे उपाध्यक्ष असताना, देवरावजी अध्यक्ष असताना आम्ही ते कमी पडू दिलो नाही. औषधीचा साठा मुबलक सर्व PSC ना मिळावा, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. त्यासोबतच त्याचा सुद्धा डेव्हलपमेंट व्हावा. मोठ्या जसं आता आपण शहराच्या ठिकाणी गेलो तर मोठमोठे हॉस्पिटल आहेत, गव्हर्नमेंटचे असतील किंवा प्रायव्हेट असतील. आपल्या आरोग्य केंद्र असेच छोटे छोटे राहायचे. पण आजची जर स्थिती पाहिली तर खूप मोठे मोठे आमचे ते हॉस्पिटल झाले आहेत. मग PSC केंद्रच, प्राथमिक आरोग्य केंद्रच मोठे मोठे झाले आहेत. म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये अरेर असेल, नांदगाव नानोरी असेल, तिकडे गांगलवाडी आहे. माझ्या ब्रह्मपुरी तालुक्यातले जवळपास पुष्कळशे मोठे झाले ते. त्यांच्या गर्भवती महिलांसाठी एक प्रामुख्याने गोष्ट असते की त्यांचं जे हे असते सोनोग्राफी असते ते अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत नाही. तर तुम्ही त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेत? ते केलो पण ते काही म्हणजे सर्व ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेलं नाही. ते फक्त तिथं म्हणजे निधीचा सुद्धा काही प्रमाणात अभाव राहतो. कारण बजेट जर म्हणलं जिल्हा परिषदचा बजेट तर खूप मोठा काही बजेट राहत नाही. आणि त्या बजेटच्या माध्यमातूनच ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. मग जसे आपले 10 विभाग राहते, 10 विभागामध्ये त्याचा डिस्ट्रीब्यूट होते. आणि खूप मोठा जिल्हा परिषदचा बजेट म्हणजे 60 कोटीचा वगैरे बजेट होता तेव्हा. 60 कोटीचा बजेट म्हणजे आरोग्य विभागात जास्तीत जास्त 1.5-2 कोटी असा 2-3 कोटीचा वगैरे बजेट राहायचा 1.5-2. तर त्याच्यामध्ये काही तो पॉसिबल विषय नव्हता. पण आम्ही त्या क्षेत्रामध्ये अनेक चांगले कामं केले आहेत. म्हणजे आरोग्य आणि शिक्षणमध्ये तर मी प्रामाणिक सांगतो, मला आनंद सुद्धा तेवढाच वाटतो की आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. अच्छा. मग तुम्ही आरोग्य सभापती, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण सभापती, हे सगळे पद भूषवत असताना कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंबाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय झाला होता? म्हणजे आधीचा कृष्ण सहारे आणि नंतर आता म्हणजे काय होतं की तुम्ही पंचायत समितीचे सदस्य होता, मग तुमचे म्हणजे घरी वेळ, मग कुटुंबांना वेळ. कधी असं झालं की कुटुंबांना वेळच नाही देता येत बा, किंवा आपण आपल्या राजकीय याच्यामध्ये जावं, असं कुटुंबांची काही तक्रार तुमच्याविषयी? नाही, मी कुटुंबामध्ये वेळ देण्यासाठी 100% प्रयत्न करतो. कारण मला द्यावाच लागतो. कारण माझे आई वडील आहेत ते म्हातारे असं आहेत. म्हणजे एक 85-86 वर्षाची वडील आहे, आई आहे, आणि माझी मिसेस सुद्धा आजारीच आहे उपाध्यक्ष झाल्यापासून तर आतापर्यंत. तर त्याच्यामुळे मला घरी लक्ष देत नाही अशी मला जावंच लागते. माझी ते म्हणजे ते माझी प्राथमिकता आहे. घरी लक्ष देणं माझी प्राथमिकता यासाठी आहे. आई वडील म्हातारे असल्यामुळे माझ्या मिसेसची तब्येत बरी नसल्यानं मला ते घरी जावंच लागते. एकंदरीत मुलं बाळ तुम्हाला? 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. अच्छा. आणि मग हे सगळ्या जबाबदारीतून तुम्ही समाजाची देखील जबाबदारी पार पाडत आहे, तुमच्या कुटुंबाची देखील जबाबदारी पार पाडताय. तर सर, मग एकंदरीत जिल्हा परिषद तुम्ही उपसभापती होतात, उपाध्यक्ष होतात, आणि मग ते काम करत असताना मग 5 वर्ष लोटले, आणि मग 2022 आलं, जिल्हा परिषद हे झालं, आणि मग कुठल्या निवडणुका झाल्याच नाही मग त्याच्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर आणखी परत तुम्ही खाली झाला. बरोबर आहे ना? म्हणजे आणखी आता काय करायचं? तर मग हे करत असताना परत तुम्ही ऍक्टिव्हली मग कुठलं पक्षाने पद दिलं तुम्हाला पार्टीमध्ये? मी जिल्ह्याचा महामंत्री होतो. अच्छा, जिल्ह्याचे महामंत्री झालात. जिल्ह्याचा म्हणजे जसं आता मी उपाध्यक्ष झालो 3 वर्ष झाल्यानंतर, मग मधला जो काळ होता तो देवरावजी अध्यक्ष होते, मी महामंत्री होतो. अच्छा. म्हणजे संघटनेमध्ये सुद्धा, म्हणजे जिल्हा परिषदला तसाच होता, ते अध्यक्ष मी उपाध्यक्ष, मग संघटनेमध्ये ते अध्यक्ष मी महामंत्री. अच्छा. अजून सोबत होते काय म्हणा महामंत्री. अच्छा अच्छा. आणि मग 24ची थेट विधानसभा तुम्ही लढवली, आणि तेही अशा दिग्गज व्यक्तीविरुद्ध लढवली की जे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. म्हणजे अर्थातच आता जो विरोधी पक्ष नेता असतो तो समोरचा मुख्यमंत्री होत असतो. मग एकंदरीत म्हणजे सेमी मुख्यमंत्रीच आपण ज्यांना म्हणू, विरोधकांचा मुख्यमंत्री, विरोधकांचा कॅप्टन. तर मग अशा व्यक्तीच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली, तर तिकीट कशी मिळाली? आणि म्हणजे त्या तुमच्या, आता तुम्ही जे म्हटलं की अतुल देशकर आमदार होते, मग अतुल देशकरच दावेदार होते विधानसभेचे. मग अतुल देशकर यांना कापून कृष्णलाल सहारे कसं काय, म्हणजे काय झालं, काय समीकरण, म्हणजे तुम्ही समीकरण जुळवून आणता की ते जुळून जातं?
ते मला सुद्धा माहित नाही, ते जुळलेलेच असतील. म्हणजे मी काय खूप माझा तुम्ही थोडासाही प्रयत्न नाही केला तुमच्या विधानसभेसाठी की मला तिकीट मिळावं म्हणून? म्हणजे मला वाटत नाही का मी असं कोणाकडे बायोडाटा वगैरे दिलो मला तिकीट वगैरे देण्यात यावी. अच्छा. माझी पहिली भेट म्हणजे माझ्या मुळात नव्हता, खरं सांगतो प्रामाणिक. मला विधानसभा लढलो पाहिजे असं काही खूप माझ्या मनात नव्हता. तिकीट दिली कोण? हा सांगतो. एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी एका कामानिमित्त बंटी भाऊ सोबत गेलो होतो. नंतर तेव्हा काही बोलणं वगैरे नाही झालं, मी एक समाजाच्या कामासाठीच गेलो होतो. अच्छा. नंतर या क्षेत्रामध्ये मी तसं कुणबी समाजात असल्यामुळं अच्छा माझं त्या समाजात सुद्धा काम करणे सुरू आहे आणि काम करतो मी त्याच्यासोबत ओबीसीचं म्हणजे काम करता करता. मग एकदा बंटी भाऊ, आमदार बंटी भाऊ आहेत आणि परिणयजी फुके होते. अच्छा. एका कार्यक्रमाला आले होते ते आमच्या इथं समाजाचे. तर तेव्हा काही असे बोलले वगैरे नाही, पण त्यांनी माझी एकदा भेट करून दिली होती. तर मग ते एकंदरीत तुम्हाला तिकीट मिळाली योगायोगाने? तिकीट मिळाली म्हणजे मी ज्या दिवशी 26 तारखेला तिकीट झाली, टीव्हीवर आली. मी एक मनोज भोपाळ म्हणून आहे माझे मित्र, त्याच्या मी दुकानात होतो. तसं नाव चालू होते आमचे, कृष्णा सारे, अतुल देशकर, की एक दोघे जण नाव होते असे, यांना तिकीट भेटणार वगैरे असे 2-4 नावं होते. नव्हते असं नाही, नावं होते आमचे त्याच्यामध्ये. रेसमध्ये वगैरे होते नाही का, रेसमध्ये नावं वगैरे होती. मी तेव्हा बसलो होतो 26 तारखेला. अच्छा. कुठे बसलेले होते? मी हे एका मेडिकल स्टोअर मध्ये बसलो होतो. अच्छा. 4-5च्या दरम्यान मला वाटते 4-5च्या वगैरे. टीव्ही चालू होती तिथं? नाही, मी असंच बसलो होतो सहज. आपल्याला घोषणा होईल किंवा काय होईल, माझ्या नावाची घोषणा होईल हे सुद्धा मला माहित नव्हतं. तो माझ्यासाठी शॉकिंगच होता. मग आल्यानंतर तिकीट फायनल म्हणजे एक फोन आला. फोन कोणाचा आला होता? पहिला फोन आला मला वाटते ग्रामीण मधूनच आला माझा फोन, पहिला फोन. अच्छा. म्हणजे इकडून ग्रामीण मधून की तुम्हाला तिकीट आता टीव्हीवर दिसत आहे. ते पहिले तर म्हणजे भरपूर फोन आले त्याचे, पण पहिला फोन आला एक योगेश राऊत म्हणून आहे, त्याचा फोन आला. तुमचं नाव दिसत आहे म्हणते. मग नाही, हो का म्हणून मग एवढे धडाधड फोन येऊ लागले नाव. मग तू कुठे आहेस? तो 2 मिनिटात मी ज्या ठिकाणी होतो तिथंच 5-50 लोक जमा झाले. अरे बापरे. हो, ज्या मेडिकल मध्ये होतो तिथंच 5-50 लोक जमा झाले. मग तिथून मला कार्यालयात नेलं, भाजपच्या कार्यालय इथं. तिथं नेल्यानंतर मग फटाके जे फोडपाट तर तो माझ्यासाठी अतिशय आनंददायी विषय होता. कारण सहज बसलेला असताना येऊन गर्दी करत, आपल्याकडं ना पैसा, आपल्याकडे विधानसभा म्हणल्यानंतर आज सर्वसामान्य माणसाची विधानसभा नाही म्हणतात, पण त्या स्थितीत भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षानं, एक मोठा पक्ष, त्या पक्षानं मला तिकीट दिलं माझ्यासाठी. त्या दिवशी तो आनंद गगनात मावण्याचा असा झाला. तो दिवस माझ्यासाठी एकदम म्हणजे आजही राहील, उद्या राहील, परवाही राहील. तो माझा अस्मरणीय दिवस राहील. कारण तो जो दिवस होता राजकीय दृष्ट्या म्हणजे विजयाची तुमची पताका होती ते. अच्छा. म्हणजे भेटतो का सर्वसामान्य माणूस असा? म्हणजे आम्ही हे म्हणजे फार क्वचित पाहतोय की एखादी व्यक्ती म्हणजे सहजतेने अत्यंत गरीब परिस्थितीत, तुम्ही एकंदरीत जेव्हा तुम्ही सुरुवातीला सांगितलं तुम्ही हमाली करायची, हमाली करणाऱ्या माणसाला भाजप जिल्हा परिषद सदस्य करतं, उपाध्यक्ष करतं, त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला आमदारकीची तिकीट दिली. म्हणजे आता आमदारकीची तिकीट द्यायला कोट्यवधी रुपये द्यावं लागतात, पार्टी फंड द्यावं लागतात, पार्टीसाठी मदत करावी लागते, त्याच्यानंतर कुठे आमदारकी मिळतात. तर तुम्ही असे काही प्रयत्न केले होते पार्टी? बिलकुल नाही. माझ्याकडे पैसेच नाही आणि आमच्या इथं असा काही पैशावाला विषय नाही. बाकी काही लोक मस्त बाकी ठिकाणी असू शकते, बाकी पार्टीमध्ये, पण भाजपमध्ये असं फंडिंग द्या किंवा तिकीट द्या असा बिलकुल विषय नाही. तसा जर रस्ता समजा तर माझ्या सर्वसामान्य माणसाला तिकीट कशी भेटली नसते मिळाली. बरोबर आहे. माझ्याकडे काय होता, बरोबर आहे, माझ्या बँक बॅलन्स मध्ये
5,000 नव्हते. अच्छा, तेव्हा काय होतं? तेव्हाची अमाऊंट मला वाटतं 4-5,000 5,000 वगैरे असतील. 5,000 नव्हते माझ्या अकाउंटला, 5,000 समथिंग 5,000 वगैरे होते आठवते. तर त्या माणसाला तिकीट खरंच. आता मग तुम्हाला तिकीट मिळाली आणि झालं, मग आता तिकीट मिळाले, सगळं झालं आणि दुसऱ्या दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी चालू झाली. मग गाड्या करा, हे करा, परमिशन्स काढा, सगळ्या गोष्टी चालू झाल्या तुमच्या. तर सर मग याच्यासाठी प्रत्येक वेळा आता कार्यकर्त्यांना नियोजन दिल्याशिवाय कार्यकर्ता बाहेर निघतो. मग नियोजन द्यायच्या वेळी 5,000 अकाउंटला नियोजन कसं काय? पार्टीचा फंड आला होता? पार्टीने काही मदत केली होती? ते कसं झालं, जसं हे झाली, जसं मला डिक्लेअर झाली सीट, बरोबर आहे. इथले आमचे अतुल भाऊ देशकर आणि मग अशी आमच्या बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांची वगैरे. बैठक झाल्यानंतर आम्ही त्या दिवसापासून, म्हणजे त्या तिकीट भेटली त्या दिवसापासून फॉर्म कसे भरायच्या, रॅली म्हणजे फॉर्म भरताना कसं करायचं वगैरे सर्व गोष्टी नियोजन. पण मी एक गोष्ट सांगतो, फॉर्म भरत असताना वगैरे नाही का, आम्ही जेव्हा फॉर्म भरलो प्रचंड लोक आले. अच्छा. फॉर्म भरला त्या दिवशी बिना कसलाही पैसा लागला नाही, कोणालाही पैसे द्यावे लागले. म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशी जे रॅली म्हणजे जे आपल्याला काय म्हणते हे दाखवायचं असते, म्हणजे ताकद दाखवायची असते, तर मी तर काय म्हणालो, म्हणजे आपले तेवढे लोक कुठचे येतील बाबा. अच्छा. पण स्वयंस्फूर्तीने एवढे लोक आले का खूपच लोक. आम्हाला तो कोणाला 200-500 रुपये देवा नाही लागले. अच्छा. म्हणजे गाड्या पाठवावं नाही लागल्या. काही ठिकाणी कसं होते, लोक जमा करायसाठी 500-1000 रुपये काही ठिकाणी देतात. आमच्या इथं सुद्धा विरोधी पार्टीने दिलं होतं, तर तसं आमच्या इथं 200 रुपये का 500 रुपये द्यावं लागले नाही. सर्व स्वयंस्फूर्तीनं स्वतःच्या गाड्यांनी, तिथला जो कोणी खर्च असेल तिथला आपापल्या पद्धतीनं, काही मित्र, काही ज्यांना जसं जसं वाटलं तसं त्यांनी केलेला आहे तो खर्च. सर मग जेव्हा तिकीट तुम्हाला मिळाली झालं तेव्हा तुम्हाला वरून काही फोन आले होते त्यांचे अभिनंदन वगैरे करायचं? हो. कुणाचे आला होता फोन? नितीनजी गडकरींचे आले होते. अच्छा. एक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचा आला होता. हंसराजी भैया फॉर्म भरण्यासाठी झाले होते. बंटी भाऊ भांगडे स्वतः फॉर्म भरायला होते. अच्छा. सुधीर भाऊ नव्हते, पण सुधीर भाऊचा सुद्धा फोन आला होता. आणि एकंदरीत या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वात तुम्ही ते निवडणूक लढवली. सर निवडणूक लढवत असताना आता तर म्हणजे तेव्हाची ग्रामपंचायत तर छोटी होती, पंचायत समिती छोटी वाटत होती, मग विधानसभेची प्रचार करताना जिल्हा परिषद तुम्हाला छोटी वाटत असेल, कारण की विधानसभेची आहे. तर विधानसभा एकंदरीत ब्रह्मपुरी विधानसभा आणि आणखी कुठली विधानसभा म्हणजे तालुका होता? ब्रह्मपुरी, आणखी ब्रह्मपुरीच तालुका ना, ब्रह्मपुरी. तर सर मग एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही मग प्रचाराला कुठले नेते आले होते, प्रचाराचा खर्च बाकी नियोजन कसं काय केलं? प्रचाराला आम्ही सर्वसामान्यच लोक होतो. प्रचाराला 1 दिवस 2 दिवस परिणिजी केले होते. अच्छा. मग नंतर आपले जे स्थानिक लेवलचे जे नेते होते, अतुल भाऊ असतील किंवा बाकी जे बंटी भाऊ होते, हे यांच्या माध्यमातून मग प्रचार, त्यांचा विधानसभा तिकडे असल्यामुळे नाही का, तर ते इकडे काही दिवस एखाद्या दिवशी वगैरे नाही का खूप. सर मग बाहेरून काही कुठले नेते आले होते, म्हणजे एखाद्या नेत्याची सभा, मोदींच्या सभा झाल्या, गडकरींच्या सभा झाल्या तुमच्या याला? इथं प्रॉपरली या विधानसभेत नव्हते आले, पण नागभीडला एक सभा झाली होती नितीनजी गडकरींची. अच्छा. आणि चिमूरला झाली होती मोदी साहेबांची. मी तिथे गेलो होतो. तुम्ही गाड्या घेऊन गेले होते? चिमूरला गेलो होतो, चिमूरला नागभीडला गेलो होतो. अच्छा. त्या वातावरणाचा तुम्हाला निश्चितच फायदा झाला. हो. तर सर मग एकंदरीत प्रचार चालू झाला, सगळं हे रणधुमाळी होत होती, आणि तेव्हा उमेदवार आल्याबरोबर गावात ते स्वागत करणं हे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष, ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा काय वाटत होतं, मनाला काय वाटत होतं? स्वप्न. अच्छा. म्हणजे मनाला आता आमदार झालो बा आपण. म्हणजे ऍक्च्युली लोकांनी ते निवडणूक सर्वसामान्य लोकांनी डोक्यावर घेतली होती. अच्छा. म्हणजे प्रचाराला एवढे लोक राहायचे, त्या गावात गेल्यानंतर ज्या पद्धतीनं माझं स्वागत व्हायचं, अशा अनेक ठिकाणी प्रचंड लोक राहायचे, बिना पैशाचे, बिना जेवणाचे, बिना कसल्या आमिषाचे सोबत राहायचे. तर तो माझ्यासाठी म्हणजे आनंदाचा म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी एक खूप मोठा तो क्षण होता की ते एक सर्वसामान्य, ज्याच्याजवळ कसल्याही प्रकारचा पाठबळ नाही, आर्थिक पाठबळ नाही,
दुसरं संघटनेत जर विचार केला तर जसं आपण म्हणतो ना धनशक्ती, एका बाजूला धनशक्ती, दुसऱ्या बाजूला जनशक्ती, तर जनशक्ती प्रचंड माझ्यासोबत होती. तर सर मग ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही निवडणूक लढला, सर मग पराभूत, एवढं सगळे जनशक्ती असताना पराभूत का झाला? पराभवाची कारण काय आहे तुमच्या 2024 मध्ये? पैसा. अच्छा, पैसा याच्यासाठी समोरच्या माणसाकडे प्रचंड पैसा होता. हो, विजय वडेट्टीवार त्यांनी अनेक ठिकाणी पैशाचा पाऊस पाडलेला होता. अच्छा, म्हणजे पैशाने निवडणूक जिंकली असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित. अच्छा, आपला विजय फायनल होता. म्हणजे जवळपास 18 तारखेला वगैरे म्हणजे वातावरण एकदम चांगलाच होता. अच्छा, पण मग जसं जसं हे झालं तेव्हा मग प्रचंड पैसा ओतला. मग तेव्हा तुमच्या पार्टीने तुम्हाला काही मदत नाही केली? पार्टीने मदत त्यांच्या पद्धतीने केली, पण पार्टी काय एवढा पैसा म्हणजे त्यांच्याकडे कुठला पैसा आहे तुम्हाला माहित आहे? आपल्याकडे तो पैसा नाही. अच्छा, आणि एक सर्वसामान्याकडे पैसा कुठला आणणार? तर सर मग पैसा, मग जनता पैशाकडे गेली असं म्हणायचं तुम्हाला तुमच्या ब्रह्मपुरीची, किंवा पैशा पुढं मतदान नाही? जे प्रामाणिक, आता जसं काही म्हणजे मला जसं 1,02,25 मतं भेटली, हे काही कमी मतं नाही. म्हणजे लाख लोक तुम्हाला मतदान, तुम्हाला आमदार होऊ इच्छितात, तुम्ही आमदार झाले पाहिजे लाख लोकांना वाटतं. तेवढ्या लोकांनी मतदान केलं म्हणजे पैशावर तरी कसं म्हणते, पण जे पैशाचा जो ज्या पद्धतीनं वापर केला तो निश्चित मोठ्या प्रमाणात. किती मतांनी तुम्ही पराभूत झाला? मला तसं 14,000 मतांनी, 13,000 समथिंग, म्हणजे 14,000 इंडियन ऍव्हरेज 14,000 मतांनी तुम्ही पराभूत झाला. तर 14,000 मतांनी पराभूत झाला. मग पराभव झाला कारण की तुम्ही प्रत्येक निवडणुकीत उभे राहत होता ना, विजयी होत होता, तुम्ही पराभूत नाही झाला. तर मग या विधानसभेला तुम्ही पराभूत झाला, एवढा प्रचार केल्यानंतर पराभूत झाल्यानंतर तेव्हा काय वाटलं? म्हणजे पराभवाची म्हणजे फटका पहिल्यांदा बसला तुम्हाला? हो, पण 15 दिवसात जनतेने डोक्यावर घेतलं निवडणूक. 15 दिवसात आपल्याला वेळ भेटली. 27ला तिकीट फायनल झाली, 29ला फॉर्म भरलो, 4ला विड्रॉल होता. आणि एवढ्या कमी दिवसात मी नवीन होतो खरं जर पाहिलं तर. माझा खूप तिकडे शिंदेवाई सावलीकड खूप प्रचार, म्हणजे नाव होता असा काही हे नाही, पार्टीचं नाव होता, माझा स्वतःचं नाव नव्हता. तर मी सकाळी उठल्याबरोबर जसं 7 वाजता उठलो की 8 वाजता बिलकुल माझा सुरू झाला का मी जवळपास 20 किलोमीटर पायदळ चालायचा. अरे बापरे, 20 किलोमीटर म्हणजे सर्व डेली. अच्छा, एकूण एक गाव पिंजण्याचा प्रयत्न केलो, परंतु माझ्या जवळपास 10-15 गावात नाही फिरू शकलो, मी नाही जाऊ शकलो, कारण दिवस कमी दिवस असल्यामुळं. मला जर वेळ भेटली असती तर जर समजा पहिले वेळ भेटून गेली असती तर हा पराजय सुद्धा दिसला नसता असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे एक भाजपने एका सामान्य कुटुंबाला तिकीट दिले आणि तेही लाख मतदान त्यांनी घेतलं. आणि एकदम म्हणजे जो महाराष्ट्राचा कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत, जे महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहे, काँग्रेसमध्ये एक मोठं वलय आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही ते निवडणूक लढवली आणि थोड्या काही मतानं असेल तुम्ही पराभूत झाला. तर सर एकंदरीत त्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचं काय म्हणजे ट्युनिंग होतं? कार्यकर्त्यांना काय वाटत होतं? हे झालं तुमचं, कार्यकर्त्यांची भावना काय होती त्या याच्यामध्ये? सर्व कार्यकर्त्यांना विजय होईल असंच वातावरण होतं. कारण ही जी निवडणूक आहे ही काही ट्रँगल म्हणजे 1 to 1 झाली. आणि अनेक ठिकाणच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या ट्रँगल झाल्या. आपले तर 1 to 1 झाल्यामुळे आमची जी अपेक्षा होती, कार्यकर्त्याची जी अपेक्षा होती की आपण ट्रँगल मध्ये वगैरे निघून जाऊ, पण ते ट्रँगल झालं नाही, 1 to 1 झाल्यामुळे. आणि मी तर म्हणतो प्रचंड लोकांनी हे केलं, म्हणजे मेहनत घेतली, म्हणजे कार्यकर्ते असतील, सर्व लोकांनी मेहनत घेतली. तर सर ह्या सगळ्या एकंदरीत तुम्ही त्या या गोष्टीमधून गेलात. सर मग आता तुमच्यासारखे अनेक तरुण आहेत सर की ते तुमच्याच नेतृत्वात तुमच्याच पक्षामध्ये काम करत आहे, किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक नवं तरुण आहे त्यांना राजकारण करावं असं वाटतं, नेतृत्व करावं असं वाटतं, समोर यावं असं वाटतं. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला काय सल्ला द्याल? राजकारणात यायला काही हरकत नाही, परंतु आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळून
पहिले आपल्या घरचा कुटुंब सुद्धा सुखी राहिला पाहिजे, त्या गोष्टी सर्व गोष्टी क्लिअर करूनच राजकारणात आला पाहिजे. कारण कित्येक तरुण म्हणजे राजकारणात येत असताना एखाद्या पदासाठी किंवा एखाद्या यासाठी जर येत असेल तर ते काही योग्य नाही. काम करत राहिलं तर त्या निश्चित त्याचा फळ मिळेल, पण आल्याबरोबरच काही एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होईल ते अशक्य गोष्ट आहे. मेहनतीशिवाय काही फळ भेटत नाही. तसंच भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहे, मेहनत केलं तर त्याचा फळ निश्चित भेटेल. आणि तो माझ्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. एक सर्वसामान्य माणूस, एक शेतकऱ्याचा पोरगा, एक कसली पार्श्वभूमी नसलेला, आणि भारतीय जनता पार्टीने एक सर्वसामान्य एक माणसाला विधानसभेत तिकीट देत नाही. हे माझ्यासाठी आणि तरुणांसाठी सुद्धा एक आदर्श आहे. अच्छा, तर सर एकंदरीत मग तेव्हा सर तुम्ही जेव्हा म्हणजे आता तुम्ही एकंदरीत विधानसभा लढलेत, युवकांविषयी तुमची ही भूमिका आहे, तर सर येणाऱ्या काळात तुम्ही समाजासाठी आता पराभव झाला, आता पुढच्या वेळेस जर भाजपने तुम्हाला तिकीट नाकारली, दिली, जे काही आहे ते, पण तरी सुद्धा तुम्ही काम करत राहाल की मग आता बाजूला पडा? नाही, मी काम करते. मला ते तिकीटची अपेक्षा नाही, मला पुढची तिकीट दिली पाहिजेत असं बिलकुल अपेक्षा नाही. बिलकुल. मग आता सर तुम्ही ज्यांना मतं मागायला दिले किंवा ज्या तालुक्यातून तुम्हाला लाख मतं आहेत, सगळ्या तालुक्यातून असतील तुम्हाला, किंवा ब्रह्मपुरी शहरामधून, ब्रह्मपुरी तालुक्यामधून, सावली तालुक्यामधून, सगळ्या याच्यामधून असतील, तर मग हे सगळे मतदान देणारे व्यक्ती जर आता तुम्ही तुमच्याकडे समस्या घेऊन आलाय तर समस्याचं निराकरण होणार सर तुमच्याकडे? निश्चित. ज्या माझ्या ह्यातल्या आहेत त्या निश्चित होतील. अच्छा, ज्या मोठ्या होतील त्या आपल्याला समोरच्या नेत्यांकडे पोहोचवावं लागेल. म्हणजे तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही त्या जनतेचे कामं करून द्याल. सर आता आपण शेवटच्या टप्प्यावर येऊया, रॅपिड फायरवर. मी सर तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्याला 2 ऑप्शन असतात, 2 पैकी एक निवडायचं आहे. भविष्यात जर उमेदवारी परत मिळायची वेळ आली तर धनुष्यबाणाकडून लढायला आवडेल की भाजपच योग्य? धनुष्यबाण की भाजप? भाजप. सर एकंदरीत शिवसेना कुणाची असं जर विचारलं तर काय उत्तर येईल? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? आता सध्या एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. एकनाथ शिंदेची. बरं सर, एकंदरीत राष्ट्रवादी कुणाची असा जर प्रश्न तुम्हाला केला तर राष्ट्रवादी कुणाची काय वाटतं? अजितदादा की शरद पवार? कारण स्थापना शरद पवारांनी केलेली आहे, पण ज्याची संख्या जास्त त्याचीच पार्टी राहील. म्हणजे तुम्हाला अजितदादा. सर एकंदरीत तुम्हाला राजकारणामध्ये आल्यानंतर आदर्श मुख्यमंत्री म्हणून, पहा मोठा प्रश्न आहे, आदर्श मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मनोहर जोशी चांगले वाटायचे की सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले वाटतात? देवेंद्रजी फडणवीस चांगले वाटतात. सर त्याही पुढे जाऊन समोरचा प्रश्न करायचा असेल तर भविष्यात आमदार झाला तर सगळ्यात मोठी भूमिका काय घेणार? ग्रामीण भारत की शहरी इंडिया? काम कुठं करणार, ग्रामीणमध्ये की शहरीमध्ये? म्हणजे जास्ती काम करायला कुठं आवडेल? ग्रामीणमध्ये. म्हणजे तुमचा कल जास्तीत जास्त ग्रामीणकडे असेल. अच्छा सर, एकंदरीत हे होते आमचे सन्माननीय कृष्णलालजी सहारे साहेब, ज्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी 1 लाखपेक्षा अधिक मतदान घेतलं आणि ज्यांच्या नावाला या ब्रह्मपुरी इथल्या जनतेने पसंती दिली, ते सन्माननीय कृष्णलालजी सहारे साहेब हे आज आपल्यासोबत जुळलेले होते. धन्यवाद.